कंटिन्यू म्हणा फक्त सगळ्यांनी. नमस्कार. मला एक श्लोक आठवतोय. तो असा आहे, त्याची एक ओळ अशी आहे, नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. सुप्रियाताईंचं वर्णन करायचं तर मला तिथून सुरुवात करावीशी वाटते. ती माझी तिची किंवा त्यांची पहिली ओळख. शाळेत आम्ही शिकवायला आलो, त्याच्यानंतर मला वाटतं मी आल्यावर एका वर्षातच सुप्रियाताई पण आल्या आणि पटकन आमची गट्टी जमली आणि शिक्षिकापेक्षा मैत्रिणी म्हणून आम्ही सदैव होतो आणि ते मैत्र अगदी परवापर्यंत म्हणजे मे महिन्यापर्यंत कायम होतं. आत्ता कालच्या 16 जून पर्यंत ते मैत्र आम्ही जपलं होतं. मध्ये मी अमेरिकेत आले, त्या कुठे कुठे गेल्या, आणखीन नंतर पुन्हा न्यूझीलंडमध्ये आम्ही भेटलो. तर हा सगळा जो प्रवास होता, तर तेव्हा इंटरनेट नसताना, व्हॉट्सअप नसताना सुद्धा आम्ही पत्रांनी आमची मैत्री जपली आणि कधीही भेटलो, मध्ये काही भेटलो नाही तरी कधीही भेटलो पुन्हा की मध्ये काही दिवस गेलेच नाहीत, अशा वेगाने आमचं संभाषण सुरू होत असे. आम्ही न्यूझीलंडला गेल्या वर्षी मुद्दाम गेलो. खूप वर्ष ते बोलवत होते दोघंही आणि आमचं जाणं झालं नव्हतं, पण मुद्दाम आम्ही दोघंही गेलो आणि योगायोग असा की अनिता आणि नरेंद्र पण त्यावेळेला आले. त्यामुळे अत्यंत आठवणींचे, सुखाचे आणि मजेचे दिवस आम्ही त्यांचे काढले. आणि अविनाशची आणि माझ्या नवऱ्याची, अशोकची पहिल्यांदाच गाठभेट झाली. सुप्रियाला पण त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं, पण असं कधी वाटलं नाही की आम्ही कधी भेटलो नव्हतं असं त्यांनी सांगितलं. आणि मग आम्ही एकत्र आपण सफरी करू, आपण युरोपला जाऊ, आणखी कुठे अमेरिकेत आम्ही तुम्हाला काय काय दाखवू, असे खूप मनसुबे केले. दुर्दैवाने आता ते मनसुबे फक्त मनातच राहिलेत आणि खूप आठवणी आहेत, पण सगळ्यांनाच बोलायचं आहे, भरभरून बोलायचं आहे, म्हणून मी थांबते आणि पुढे आपण सभा चालू ठेवूयात. मला माझ्यानंतर अनिता बोलेल आणि मग आपण मनमोकळ्या त्यांच्या आठवणींच्या गप्पा सुरू करूयात. शाळा संपल्यानंतर जवळजवळ माझं लग्न होईपर्यंत आमचा संपर्क खूप चांगला होता. त्यावेळेला मीनाच्या लग्नाच्या वेळेला मी आणि विभावरी अगदी हक्कानी सुप्रियाताईंची मदत मागायला शाळेत गेलो होतो. तो सगळा किस्सा आपण मीनाकडनं नक्कीच ऐकूया. आणि नंतर 2005 ते 2007 मी छात्र प्रबोधन मध्ये कार्यकारी संपादिका म्हणून काम करत होते. तर त्यावेळेला शैलजाताईंकडनं मी सुप्रियाताईंचा नंबर घेतला आणि तेव्हा मी पहिल्यांदा फोनवरनं सुप्रियाताईंशी बोलले न्यूझीलंडला. आणि 2017 पर्यंत अशी अधनामधना फोनवर बोलत होते मी. पण 2017 मध्ये जेव्हा व्हॉट्सअप आणि मोबाईल हा सुप्रियाताईंनी वापरायला सुरुवात केली, तेव्हा मात्र आमचं संभाषण खूप वेगाने पुढे गेलं. आणि 2019 मध्ये जेव्हा मी न्यूझीलंडला सायकल सफरीला जायचं ठरवलं, तेव्हा खूप जास्त आम्ही त्यांच्या जवळ गेलो आणि अक्षरशः आयटनरी पासून आम्हाला त्यांनी सगळं, सायकलिंगचं नाही पण आम्ही जे नॉर्थ न्यूझीलंड मध्ये फिरलो त्याची सगळी आठवण मला सुप्रियाताईंनी बनवून दिली. आणि आम्ही 2019 जानेवारीमध्ये सुप्रियाताईंच्या घरी गेलो. तेव्हा पहिल्यांदा मी त्यांच्या घरात गेले तेव्हा त्यांनी इतकी कडकडून मिठी मारली मला की अगं अनिता, किती दिवस मी वाट बघत होते, अखेर तू आलीस. आणि अक्षरशः ते 3 दिवस जे होते सुप्रियाताईंबरोबर मी, ते आईच्या मायेनी जशी माहेरी एखादी मुलगी राहते तसंच मला वाटलं तिथे. नरेंद्र पण पहिल्यांदाच भेटला होता सुप्रियाताईंना. शाळेत बघितलं होतं त्याआधी, पण भेटला होता पहिल्यांदा.
पण त्यावेळेला आमचं जे नातं निर्माण झालं सुप्रियाताईंबरोबर ते अजूनही कायम तसंच आहे. आता जेव्हा त्या भारतात यायचा त्यांनी जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता, ज्यावेळेला त्यांचा तिसऱ्यांदा कॅन्सर रिलॅप्स झाला आणि न्यूझीलंडच्या डॉक्टरांनी सांगितलं की आता तुमची ॲलोपॅथिक ट्रीटमेंट इथे शक्य नाही, आता करू नका तुम्ही. त्यावेळेला त्यांनी मग पुण्यामध्ये डॉक्टर हिंगमिरे यांना DMH मधल्या विचारलं. ते म्हणले आपण परत ट्राय करून बघूया, या तुम्ही. मग त्याच्यावरती बऱ्याच फोनाफोनी झाली, काय करू वगैरे असं बरंच झालं त्यावेळेला. आणि शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आपण आपल्या लोकांमध्ये परत जायचं. कारण तिथे एकतर सिंगल हँडेड सर सगळं सुप्रियाताईंचं बघत होते, केमोथेरपी पासनं त्यांना. आणि विशेष म्हणजे केमोथेरपी चालू असताना सुद्धा सुप्रियाताईंनी एकही दिवस सुट्टी घेतली नव्हती. हे फार मोठं. आणि आता सुद्धा त्या 20 मार्च पर्यंत फुल डे 8 तास काम करत होत्या. 20 मार्चला त्यांना रिटायरमेंटचं सेंड ऑफ दिला आणि तरीही त्यांचं रेसिग्नेशन स्वीकारलेलं नव्हतं, ते अजूनही स्वीकारलेलं नाही. 17 जूनला त्या गेल्यानंतर ते स्वीकारलं गेलं. म्हणजे त्यांनी तिथे इतकी मोठी अचिव्हमेंट केलेली होती. आम्ही गेलो होतो, त्यांच्या ऑफिसमध्ये पण गेलो होतो, त्यांच्या सहकाऱ्यांनाही भेटलो तिथे. एक डायनास्पीक म्हणून एक मोठी इंग्लिश इन्स्टिट्यूट आहे आणि 2004 पासनं त्या तिथल्या डायरेक्टर ऑफ स्टडीज म्हणून काम करत होत्या. आणि आपल्या लाघवी स्वभावाने त्यांनी सगळ्यांची मनं इतकी जिंकली होती तिथे की त्यांच्याशिवाय पान हलायचं नाही. अनेक लोकांना काढलं गेलं, पण सुप्रियाताई वर 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 वरच गेल्या. त्या 3 दिवसामध्ये आम्ही ज्या गप्पा मारल्या त्याच्यामध्ये सुप्रियाताईंच्या आयुष्यातल्या सुरस कथा आम्हाला सरांनी सगळ्या सांगितल्या. सुप्रियाताई स्वतःबद्दल फार कमी बोलायच्या. कधीच म्हणजे त्यांनी स्वतःबद्दल काहीच आम्हाला कधी सांगितलं नाही. पण सरांकडनं आम्हाला इतक्या गोष्टी त्यावेळेला कळल्या की अक्षरशः म्हणजे साष्टांग आहे त्या दोघांना. आणि सरांनी जी आता अहोरात्र सेवा केली आहे गेले 5 वर्ष सुप्रियाताईंची, किंवा आधी सुद्धा स्वतःचं करिअर सोडून सुप्रियाताईंच्या करिअरकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली, घरी क्लासेस सुरू केले, रेवतीची काळजी घेतली त्या ओमानला गेल्यानंतर. त्यावेळेला रेवती 1 वर्षाचीच होती, पण ते इथे राहून रेवतीची काळजी त्यांनी घेतली आणि नंतर ते ओमानला गेले. न्यूझीलंडला जाताना सुद्धा पहिल्यांदा सुप्रियाताई रेवती गेले, त्यावेळेला सुप्रियाताईंच्या हातात नोकरी नव्हती. तिथे गेल्यानंतर योगायोग मग सर इथून तिथे गेले. पण त्यांचं हे सगळं आयुष्य मला आधुनिक काळातल्या आनंदी गोपाळ सारखं वाटतं नेहमी. कारण सुप्रियाताईंचं लग्न झालं तेव्हा त्या 10वीची परीक्षा त्यांनी दिली होती. इतक्या लहान होत्या, 16 वर्षाच्या होत्या. लग्न झाल्यानंतर रिझल्ट लागला आणि फक्त एक वचन सरांनी त्यांच्या वडिलांना दिलं होतं की मी सुप्रियाला हवं तेवढं शिकवीन, आणि ते त्यांनी खरोखर पूर्ण केलं. आता भरभरून आपल्याला सगळ्यांबद्दल बोलायचंय, त्यामुळे आता बाकीच्यांनी जरूर बोलावं. त्यांना पुण्यात आल्यानंतर जी काही मदत लागली किंवा जेव्हा जेव्हा त्यांनी आम्हाला हाक मारलं तेव्हा आम्ही दोघंही त्यांच्यासाठी तिथे जात होतो, करत होतो. पण अखेर त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती सुद्धा इतकी बघितली आहे ना मी, पण त्यांच्या शरीराने नाही त्यांना साथ दिली. तर आता बाकीच्यांनी बोलावं. मी नंतर परत मला वाटलं तर मधनं काही अनुभव सांगीन. आता कुणाला बोलायचं असेल तर जरूर बोला. अनिता, हा, नलूताई बोलते मी. हो बोला. ऐकू येते ना ग आवाज? हो येतंय. कारण मी अगं भूगोलला आहे आणि त्यांना नेटची स्टॅबिलिटी नाही. येतंय नलूताई, बोला तुम्ही. बोला. मला मी थोडासा माझ्या भावना व्यक्त करते आणि तुम्ही हवं तर व्हिडिओ बंद करून बोला आणि मग परत व्हिडिओ ऑन करा तुमचा, म्हणजे तुमचा ऑडिओ चांगला येईल. बोलते आणि मग नंतर बघते. तर विद्याताईंनी सुरुवातीला आठवणी सांगितल्या तसं काय बंद करून मी हे व्हिडिओ बंद करून दे. आवाज येतोय ऐकू? हो येतोय. नलूताई तुमचा एको येतोय. कशामुळे येतोय? दुसऱ्या पण कुठल्या डिव्हाइस वर चालू आहे का? लॅपटॉपवर बघते. एका ठिकाणाहूनच बोलताय. एक मिनिट.
एक मिनिट. तुमच्या एकाचा केलाय म्हणजे बंद. तुमच्या नलूताईंनी दोघांचं चालू एक आवाज असेल तर बंद केलाय. एकाचा व्हॉल्यूम बंद केलाय करायला लागेल. केलाय त्यांनी. हो तसं हो करतीये एक क्षण मी ते दुसरीकडे इतके जरा मला प्रॉब्लेमच झाले जरा सगळ्याचे. नाही ठीक आहे. हा, एक क्षणभर त्या होस्ट ऑफ ओके. नलूताई तुमचा आता फक्त एकच चालू आहे माईक, तुम्ही बोला. हो बोलते. तर विद्यार्थ्यांनी सुरुवात केली होती. तर तसं आपले युवती प्रश्न वर्ष वगैरे केली असतील, पण मला वाटतं 77 पासून वगैरे ते 85 होतो सगळ्या जणी एकत्र होतो. तर मला जर त्यांचं सगळ्यात वैशिष्ट्य वाटत असेल तर कमालीचं हसतमुख चेहरा, खूप गोडवा बोलण्यामध्ये आणि खूप काय म्हणायचं सरळ स्वभाव, उत्कट स्वभाव आणि असं आमचं सगळं रसायन सगळ्याच अध्यापिकांबरोबर त्यांच्याशी सुद्धा खूप छान जुळलं होतं. आप्पांच्या हाताखाली मार्गदर्शनाखालीच काम चालू होतं आणि मला त्यांचं एक इंग्रजीतलं आठवतं, त्याला देवनागरी मधून इंग्रजी शिकवण्याचे प्रयोग त्याच्या काही 3-4 वर्ष आधीपासून सुरू झाले होते. पण सुप्रियाताईंनी सुद्धा त्याच्यात पुष्कळ काम केलेलं आहे आणि देवनागरीतून ती पुस्तकं लिहिणं वगैरे असा तो सुरुवातीचा काही काळ मला असा थोडासा आठवला असं. तर म्हणजे 30-7-8 वर्ष तुम्ही म्हणत तसं खूपच सगळ्या बाबतीत त्या सुपरवायझरही होत्या, त्यापेक्षा सहकारी होत्या आणि फक्त इंग्रजी शिकवणं एवढ्यापुरता आमचा संबंध नव्हता. तर सगळ्याच ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असेल, सगळ्या उपक्रमामध्ये भाग घेण्यापासून असेल, तर असा तो संबंध त्यावेळेला आला. नंतर मग मधला काही काळ त्या आपण म्हणाल तसं परदेशी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या होत्या. मी मध्ये न्यूझीलंडला गेले एकदा, त्यावेळेला ठरवून म्हणलं परत जाणं होत नाही आपल्याला, असं किंवा कधी भेटण्याचा योग येईल माहिती नसतो. पण आम्ही मोहनराव आणि मी दोघंही त्यांच्याकडे एक दिवसभर थांबलो होतो आणि अविनाश आणि त्या दोघांचंही आतिथ्य हे अनुभवायला मिळालेलं होतं आणि त्यांनाही झालेला अपार आनंद. आणि आमच्या गप्पातून मला तेव्हा जाणवलं की न्यूझीलंडमध्ये सुद्धा त्यांनी इंग्रजीच्या अध्यापनाचे खूप आधुनिक प्रयोग हे केलेले होते त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये. आणि ते वाचून मला म्हटलं की खरंच प्रबोधिनीच्या अध्यापिका या प्रयोगशील अशा अध्यापिका आहेत, ही जाणीव झाली. त्यानंतर कधी अधेमध्ये पुण्याला आल्या की काही वेळेला फोनवर बोलणं, काही वेळेला समक्ष भेटी अशाही व्हायच्या. पण आत्ता नुकतीच भेट जी झाली ती प्रबोधिनीच्या या ERC केंद्राच्या वतीने आम्ही मेड्स क्लब म्हणून एक योजना चालू केली होती 5वी ते 8वीच्या मुला-मुलींसाठी आणि ऑनलाईन होती. त्यामुळे परदेशातले वगैरेही विद्यार्थी त्याच्यात, विविध गावातले, विविध प्रांतातले विद्यार्थी त्यात सहभागी होते आणि अतिशय सुंदर उपक्रम होता. त्याच्यात इंग्रजीचे अनेक गोष्टी घरी मुलांना करायला द्यायच्या, ऍक्टिव्हिटी क्रिएटिव्ह अशा तऱ्हेच्या आणि त्यांची स्किल्स वाढवायची, सगळी कम्युनिकेशन स्किल्स त्यातली. तर त्यात सुप्रियाताईंचं अपार योगदान होतं आणि त्यांचे सगळे कार्यक्रम आम्ही आमच्या अनेक मीटिंग झाले, 7-8 तरी मीटिंग झाल्या असतील, काही सुरुवातीच्या मधल्या टप्प्यावर आणि शेवटी. त्यातनं हे मला खूप जाणवलं की खूप बारकाव्यांनी त्यांनी त्या सगळ्याचा विचार केलेला होता, त्यांच्या लेसन प्लॅनिंगचा आणि अतिशय लिसनिंग आणि प्रत्येक याच्यावरच्या ऍक्टिव्हिटीज इतक्या सुंदर दिलेल्या होत्या. म्हणजे आम्हाला सगळ्यांना सुद्धा त्याचा फार आनंद झाला की अतिशय सुंदर रीतीने त्यांनी ते सारं केलं. सुचित्रा केळकरही त्यावेळेला त्याच्यात सहभागी झालेली होती. काही त्यांच्या बरोबर अशी ती त्यांनाही मदत करत होती. म्हणजे इकडून काही ऑपरेट करून घेणं किंवा मुला-मुलींच्याकडनं काही काम करून घेणं, असं ती सुप्रियाताई मी असे प्रबोधिनीतले म्हणजे आपल्या युवती प्रश्नातले म्हणजे असा एक संबंध त्यावेळी जाणवला. मग मीटिंग सुरू झाली की आमच्या दोघींच्या पहिल्यांदा सगळेजण जमेपर्यंत एक 5-7 मिनिटं इतक्या गप्पा व्हायच्या आणि अपार आनंद दोघींनाही व्हायचा की चला निदान काही नाही तरी या कोरोनाच्या काळात आपण Zoom वरती तरी एकमेकींना बघू शकतो आणि बोलू शकतो आहोत. अविनाश सुद्धा एकदा आमच्या मीटिंग मध्ये असे सुरुवातीला थोडा वेळ जॉईन झाले होते आणि त्यांच्या बरोबरही गप्पा मारलेल्या होत्या. आणि मला असं वाटलं की एवढं कॅन्सर सारखा दुर्धर रोग असताना सुद्धा शेवटपर्यंत त्यांचा चेहरा हा हसतमुख राहिला.
म्हणजे त्यांच्या वेदना किंवा दुःख हे कधी त्यांनी या गेल्या 3-4 महिन्यात सुद्धा कधी कुणाला जाणवू दिलं नाही. आणि जोपर्यंत आपल्याला ताकद आहे तोपर्यंत विविध उपक्रमामध्ये भाग घेत राहायचा, ही त्यांची जिद्द खूप वाखाणण्याजोगी आहे असं वाटलं मला. तर खरंच आपली एक हां. हो. आजच दुपारी मोहनराव आणि मी अविनाशशी पण बोललो आणि त्या सगळ्या आठवणी शेअर केल्या त्यांच्याबरोबर. तर खरंच वाईट वाटतंय मनापासून, की असं म्हणजे इतकी उत्साही आणि हसतमुख स्वभावाची अशी आपली सहकारी मैत्रीण आणि तिला इच्छा होती अजून खूप भाग घ्यायची, करायची. तर तिचं असं जरा म्हटलं तर अनपेक्षित लवकरच निधन झालं असं वाटतंय मला. मी माझ्या भावना व्यक्त करते, त्यांना श्रद्धांजली अर्पण करते आणि कोणाला पुढे बोलायचं असेल तर जरूर त्यांनी बोला. मी ऐकती आहे जेवढं मला कनेक्शन चालू करून ठेवून जास्तीत जास्त सहभागी होते. धन्यवाद. मी आधी बोलते गायत्री. मोठ्या तायांना आणखी नंतर बोलू दे असं वाटतं मला. लताताईंनी वगैरे समारोपाकडे जाताना बोलावं असं वाटतं. सुप्रियाताईंचा वर्ग तोच माझा दलाचा वर्ग असा असल्यामुळे आमच्यात थोडंसं कनेक्शन तेव्हा असायचं. पण आम्ही जास्त जवळ आलो ते ज्या कारणाने येऊ नये अशा कारणाने आलो. सुप्रियाताईंच्या कर्करोगाने आम्हाला दोघींना जास्त जवळ आणलं. विद्याताईंनी त्यांना सुचवलं की गायत्रीशी बोल असं म्हटल्यावरती त्यांनी मला फोन केला आणि जेव्हा दुसऱ्यांदा कर्करोग त्यांचा रिलॅप्स झाला होता त्यानंतर त्या पुण्यात आल्या आणि त्यावेळेला आम्ही डॉक्टर सचिन हिंगमिर यांची भेट, डॉक्टर यशोधन परांजपे यांच्याकडे जाणं असं एकत्र केलं. मग त्याच वेळेला हेमाताई, पुष्पाताई, सुप्रियाताई, मी असं चौघी जेवायला एकत्र गेलो होतो आणि भरपूर दंगा केला आम्ही 3-4 तास एकत्र आणि त्यामुळे त्यांना फार मज्जा आली ती. आणि त्या निमित्ताने जो झालेला एक व्हॉट्सअप ग्रुप होता तो तू बंद करू नकोस, तात्पुरता असला तरी आता ती मज्जा आपण कंटिन्यू करूया असं त्यांनी मला बजावून सांगितलं होतं आणि ती खरंच मजा आम्ही घेत राहिलो काही काळ तरी. आणि तिसऱ्यांदा रिलॅप्स झाल्यानंतर त्यांचा फोन आला. जसं अनिता म्हणाली तसं अनिताशी माझ्याशी त्या चर्चा करत राहिल्या की काय करूया निर्णय. त्यांचा तिथला जो डॉक्टर होता तोही फार विशेष होता. मला असा डॉक्टर पाहायला मिळणं हेच विशेष वाटतं. म्हणजे त्याने त्या डॉक्टरांनी त्यांना आपणहून सुचवलं होतं की अगं तू भारतात जा आणि अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंटचा विचार कर. हे दुसऱ्यांदा रिलॅप्स झाल्यावरही सुचवलं होतं आणि तिसऱ्यांदाही सुचवलं. आणि मध्ये मेंटेनन्स ट्रीटमेंट घ्यायची जेव्हा ठरली तेव्हा सचिन हिंगमिर यांनी त्यांना जे औषध दिलं ते त्यांना खूप लागू पडलं न्यूझीलंडमध्ये. आणि न्यूझीलंडच्या त्या डॉक्टरांचं विशेष वाटतं मला की ते लागू पडलं म्हटल्यानंतर त्याच्या पुढचे 3 डोसेस त्यांनी त्यांना मोफत दिले आणि ते औषध आणखी काही रुग्णांनाही वापरून पाहायचं ठरवलं. हा उदार दृष्टिकोन फार कमी डॉक्टर्सकडे पाहायला मिळतो. सुप्रियाताईंना असा डॉक्टर भेटला त्याचं कारण सुप्रियाताईंचं व्यक्तिमत्व हाही भाग असणार त्याच्यात असं नक्की वाटतं. तिसऱ्यांदा पुण्यात आल्यानंतर आम्ही विचार करून आपलीच विद्यार्थिनी जी प्राणी फिलिंग देणारी आहे तिच्याशी बोलून त्यांना प्राणी फिलिंगही सुरू केलं होतं. आणि डॉक्टर संतोष भन्साळी म्हणून होमिओपॅथिक डॉक्टर जे कॅन्सर स्पेशालिस्ट होमिओपॅथिक डॉक्टर आहे अशांकडे सर आणि मी गेलो होतो आणि ते डॉक्टर त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलले सुप्रियाताईंशी. त्यांना जो फर्स्ट हँड फील हवा असतो रुग्णाचा त्यासाठी आणि त्यांनी दिलेला अभिप्राय म्हणजे मी किंवा सरांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी काही बोलण्यापूर्वी व्हिडिओ कॉल झाल्यानंतर डॉक्टर जे माझ्याशी बोलले की काय गोड बाई आहे, किती सोज्वळ, किती सात्विक. म्हणजे 5 मिनिटाच्या बोलण्यानंतर हा त्यांनी दिलेला जो अभिप्राय होता तो मला फार नोंदवण्याजोगा वाटतो. फार मोठी झुंज 4-5 वर्ष सुप्रियाताई देत राहिल्या पण कमालीची जिजीविषा अनुभवाला आम्हाला आली. म्हणजे आम्ही जे जवळून आता त्यांच्या बरोबर काही काळ होतो त्या सगळ्यांनीच ती अनुभवली
म्हणजे न्यूझीलंडला मला माझ्या घरात परत जायचंय, मला माझ्या बागेश बरोबर ती राहायचंय परत, असं सगळं वाटणं आणि मला फाईट करायचंय शेवटपर्यंत. म्हणजे न्यूझीलंडच्या डॉक्टरांनी नाही म्हटलं तर म्हणू देत, पण मी भारतातून उपचार घेईन आणि बरी होईन आणि पुन्हा कामाला लागेन. असं जे विलक्षण मानसिक बळ आणि धैर्य. पण अनिता म्हणाली तसं शरीराने मात्र शेवटी साथ सोडली. दुर्दैव असं म्हणूया. पण त्यांची ती जिजीविषा आणि शेवटपर्यंत काम करत राहण्याची जी शक्ती, मानसिक ताकद, ती आपल्याला सगळ्यांनाही मिळो असं म्हणते आणि त्यांना मनापासून श्रद्धांजली वाटते. आमच्या खूप गप्पा पेंडिंग होत्या, त्या नाही पूर्ण होऊ शकल्या. त्या नेहमी म्हणायच्या मला आणखीन बोलायचंय गायत्री तुझ्याशी, आपण शांतपणे बोलू, पण नाही होऊ शकलं ते. असो, बाकीच्यांनी बोला. बोल बोल, येत आहे ऐकू. म्हणजे शाळेपासनची जर आठवण तिथून सुरू केलं तर त्यावेळेला सुप्रियाताई खरोखरच म्हणजे माझ्यासारख्या विद्यार्थिनीशी ती जी अत्यंत हूड, अभ्यासामध्ये अजिबात लक्ष नाही, काहीही ऐकायचं नाही आणि सगळा मेस म्हणजे अटर मेस, अशा विद्यार्थ्याशी कसं हँडल करायचं हे जे सुप्रियाताईंनी त्यावेळेला केलं, तिथून म्हणजे माझी पहिली आठवण की अगं बाई अभ्यास कर, तू बाकी सगळं करतेस पण हे तू का नाही करत आहेस. म्हणजे खरोखर माझ्या आईनी सुद्धा माझ्या अभ्यासाकडे एवढं कधी लक्ष दिलं असेल की नाही माहिती नाही, पण सुप्रियाताईंनी अतिशय कळवळून मला कायम अभ्यासाच्या मार्गावर आणण्याचा जो प्रयत्न केला, तिथे नुसत्या शिक्षिकाच नाही तर आईची माया आणि अत्यंत अपराध पोटात घालणं, हे जे सुप्रियाताईंचं होतं ना की समोरचा माणूस कसाही वागला तरीही अत्यंत क्षमा असणं, हे मी तेव्हापासनं सुप्रियाताईंचं अनुभवलं. कुठच्याही शाळेचे वर्ग शिक्षिका किंवा वर्ग शिक्षक आणि खूप मोठ्या प्रमाणावर तो जो काही त्यांच्या समोर असलेला क्लास, त्यातला खूप मोठा पर्सेंटेज, ह्याचं एवढं क्लोज रिलेशन हे रेअरली बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये प्रबोधिनीपणाचा खूप मोठा वाटा आहे, हे नक्कीच आहे. पण सुप्रियाताईंची चॅरिशमॅटिक पर्सनॅलिटी हे पण नक्कीच त्याचा खूप मोठा हिस्सा आहे याच्यामध्ये. म्हणजे विथ प्रबोधिनी और एक्सक्लुडिंग प्रबोधिनी ऑल्सो आपण त्यांच्याशी खूप जवळच्या वैयक्तिक पातळीवर असेल, लग्न झाल्यावर असेल, रेवतीच्या लग्नात असेल आणि काय त्यांच्या घरी जाऊन आपापल्या घरच्या बद्दलच्या काही कुचू गप्पा मारायच्या असतील किंवा काहीही असेल, हे अतिशय निर्मळ नातं आणि त्यांच्याबद्दल मध्ये जरी खंड पडला तरी म्हणजे एकच दिवस आम्हाला 1 का 2 दिवस आधी संगीताने सांगितलं की अगं रेवतीचं लग्न आहे आणि सुप्रियाताई म्हणतायत या, तर आम्ही सगळ्याच्या सगळ्या जणी तिथे हजर झालेलो होतो. कुठचंही निमंत्रण, काही फॉर्मॅलिटीज, मध्ये किती वर्षांची गॅप पडली, असा कुठचाही विचार मनामध्ये आला नाही कोणाच्याच आमच्या, हे मला अगदी आठवतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्याला तो माणूस अजून वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने समजत जातो. त्याच्यामध्ये मनाचा निष्पापपणा, अत्यंत निर्मळपणा आणि तो त्यांच्या हास्यामधनं तो सगळा रिफ्लेक्ट होत होता. जर तुमचं मन निर्मळ नसेल तर तुमचं स्माईल कितीही ब्युटिफुल असलं तरी ते असं सुप्रियाताईंसारखं नक्कीच दिसणार नाही. तर ते एक मला त्यांचं खूपच निष्कपट, निष्पाप आणि अतिशय इनोसंट व्यक्तिमत्व असं मला वाटलं. आता गेल्या काही वर्षांमध्ये जसं की अनिता म्हणली व्हॉट्सअप आणि हे सगळं सुरू झालं आणि त्याही व्हॉट्सअपवर आल्या, तर त्यांचं आणि माझं कनेक्शन हे स्वामी सर्वप्रियानंदांच्या लेक्चर्स मधनं खूप झालं. म्हणजे मी ऐकत होते, मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला पाठवू का?
मग त्या म्हणल्या हो पाठव. मग एक पाठवलं, अगं किती छान, खूप आवडतंय ग. मग दुसरं पाठव. मग आणि मलाही ते खूप कंपल्शन असं झालं, की आपण लेक्चर ऐकल्याशिवाय नुसतंच फॉरवर्ड नाही करायचं. त्यामुळे त्यांच्या निमित्ताने माझी पण खूप लेक्चर्स ऐकून झाली. त्याच्यावर आम्ही शेअरिंग केलं आणि खरोखरच त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे आध्यात्मिक गोष्टींसाठी अत्यंत पूरक आणि त्या चॅनल मधलं होतं. म्हणजे त्यांचा तो गोड स्वभाव असू दे, निस्वार्थीपणे लोकांसाठी करण्याचं असू दे, जिथे जाऊ त्या देशाला, त्या माणसांना आपलं म्हणणं असू दे. हे जे सगळं आहे हे असल्याखेरीज माणसाचं आध्यात्मिक गोष्ट अगदी काही 1 महिन्यापूर्वी वगैरे मी त्यांना शंकराचार्यांवरचा जो संस्कृत मधला सिनेमा आहे, तो मला बरेच दिवसांनी YouTubeवर दिसला तर तो पाठवला. तोही त्यांनी आणि त्यांच्या यजमानांनी थोडाफार बघितला. मला म्हणल्या, "अगं आवडतंय गं." म्हणजे असं खूप एक म्हणजे त्या गेल्या आहेत असं अं, नाही असू शकत. जर आपण ह्या विचारांनी जर या सगळ्या गोष्टीकडे बघितलं तर ठीक आहे, त्या शरीराने आता इथून पुढे आपल्यामध्ये नसतील. पण आपल्या जसं अनघा म्हणली तसा कॉन्शियसचा आपल्या त्या अविभाज्य भाग आहेत आणि आपल्या भावभावनांमध्ये, आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये त्या राहणारच कायमच आणि खूपच गोष्टी शिकण्याजोग्या आणि अशा त्यांच्याकडनं आहेत. पण एवढंही नक्की आहे, की जसं आम्ही अनिताला किंवा संगीताला विचारायचो, की कधी येणार आहेत गं आता? आणि मग डेक्कनवर जाऊ आणि कुठेतरी जेवायला जाऊया किंवा त्यांच्या घरी पॉटलक करूया वगैरे. हे होणार नाही ही पण फॅक्ट आहे आणि ही डेस्टिनी आहे आणि आपल्याला ती काय म्हणतात त्याला घट्ट मनाने स्वीकारल्याशिवाय पर्याय नाहीये ह्याला. आणि परमेश्वराची इच्छा असं म्हणून आपण परमेश्वराच्या इच्छेचा आदर करूया आणि त्यांच्यासारखा छान गोड स्वभाव आपला होईल. आपणही चांगल्या स्पिरिच्युअल मार्गावर जाऊ असं करू आपण आपल्या आयुष्यात असं वाटतं आणि आपण एकमेकींसाठी आहोतच. थोडं आमचं किमोथेरपीच्या आणि ह्याच्या बाबतीत पण सुप्रियाताईंचं आणि माझं गुफ्तगू व्हायचं आणि कसं गं, काय गं वगैरे असं आमचं चालायचं आणि मग मी त्यांना असं म्हटलं होतं, की "अहो तुम्ही" म्हणजे मध्ये काय व्हायचं, की कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सरांना पण दवाखान्यात तिथे येऊ द्यायचे नाहीत. मग ते त्यांना बाहेरच सोडायचे आणि ह्या एकट्याच थेरपी घेऊन मग सर आणायला यायचे वगैरे. तर मी त्यांना म्हटलं होतं, की "मी आहे ना, म्हणजे तुमच्या बरोबर मी आहेच कायम. तुम्ही केव्हा जाताय ते सांगा." आणि म्हणजे माझा एका गोष्टीवर खूप विश्वास होता, की फिजिकली असायची काहीच गरज नाहीये. आपण इतके मनाने जोडलेलो आहोत, की आपल्याबरोबरही त्या आहेत आणि आपणही त्यांच्याबरोबर कायमच असू. अनघा मी बोलू आता. अनघा हा, बोल ऐकू बोल येतंय का? चित्रा. हा. बोल येतोय. बोल ग हो. बोल सुचित्रा, मी अनम्यूट आता केलं नव्हतं. विभावरीने खूप छान सांगितलं हे की त्या आहेतच आपल्या बरोबर. आता मी अगदी आपल्या शाळेतली एक आठवण सांगते. ती अशी आठवण नव्हती, पण जेव्हा ऍक्च्युली अनघाने एक आपल्याला हे पाठवलं होतं, एक सर्वे होता, आपल्याला भरून द्यायचं होतं आपल्या शाळेपासूनच्या काय काय गोष्टी. ते रोल मॉडेल कोणचं, काय तुमचं रोल मॉडेल कोण होतं तेव्हा, अशा काही काही होत्या. तर मला तेव्हा सुप्रियाताईंची एक गोष्ट खूप आठवली छानपैकी. आपली सगळ्यांची, आपली आणि आपल्या नंतरची बॅच, आदिती गोखलेची आपली ट्रिप गेली होती. आपण गणपतीपुळे, पावस अशी सगळी ती ट्रिप होती. आणि तेव्हा काय झालं, एसटी बस काहीतरी केली, बस होती म्हणजे ती, आणि कुठल्या तरी मुलीला उलटी झाली त्या बसमध्ये आणि ती झाली सुप्रियाताईंच्या साडीवर. मग त्यांनी पाठीमागे येऊन साडी बदलली वगैरे. मग सगळ्या जणी हे सुप्रियाताईंच्या साडीवर उलटी झाली वगैरे, ते झालं. मग त्या परत पुढे यायला लागल्या. मग आजूबाजूला कुठल्या कुठल्या ताया होत्या, त्यांनी पण ए तू कुठे चाललीस आता? तर त्या गेल्या, ज्या मुलीला उलटी झाली होती तिच्याशी त्या बोलल्या. तिला म्हणल्या की काही नाही अगं, असू दे. म्हणजे ही जी सेन्सिटिव्हिटी आहे ना त्यांची, आणि काही खूप नाटक किंवा असं नाटकी भाषा आहे, नाटकी हावभाव त्यांचे कधीच नव्हते. पण ती एक ऍक्शन, म्हणजे हे संस्कार आपल्या शिक्षकांनी केले म्हणजे ते असे केलेत आपल्यावरती.
की अरे तिला आधी त्रास होत असेल आणि तिला आणखीन वाईट वाटेल किंवा तिला लाज वाटेल, तिला जाऊन त्या सांगू नये. अशी त्यांची ती मी कधी विसरणार नाही आहे. आता त्याच्यानंतरची आणि आपलं जे इंग्लिश भाषेचं शिक्षण आहे ते तर आपल्याला माहिती आहे. आपल्याला त्यांनी मेअर ऑफ कॅस्केडेजेस ही कादंबरी आपल्या वर्गात वाचून दाखवली होती. कोणाला आठवत असेल तर, म्हणजे इंग्लिश लिटरेचरशी असा त्यांनी आपला तेव्हा संबंध आणला. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा 11वी-12वीत गेलो तेव्हा कधीतरी भेटायला, सुप्रियाताईंना भेटायला काय कधी आपण असायचोच तयार. तेव्हा त्यांनी मला आठवतंय सांगितलं होतं, आता तुम्ही जरा म्युझियममध्ये जाता म्हणजे तुमचं इंग्लिश आणखीन सुधारेल. म्हणजे असं अगदी आपल्याला तेव्हा कसं, आता सुप्रियाताईंनी सांगितलं म्हणजे मग आम्ही त्या हाँगकाँग लेनमध्ये 25 पैसे देऊन ते आणायचं पुस्तक, वाचलं आणि परत दिलं तर 25 पैसे परत, नाहीतर ते पुस्तक आपलं, अशा त्या रद्दीच्या दुकानात आणून वाचायचं. त्याच्यानंतर त्यांच्या ही जी कामाची सुद्धा त्यांची एक डिसिप्लिन होती ती सुद्धा आपल्या सगळ्यांवरती मला वाटतं कोरली गेली अगदी. कारण त्यांनी जे सरांनी अनिता म्हणाली क्लासेस सुरू केले तिथे मी थोडे दिवस शिकवायची, म्हणजे खरं म्हणजे त्या मला घेऊन जायच्या. आणि तसंच त्यांनी आता पण ह्या मेट्स क्लबच्या कार्यक्रमात त्यांनी मला आणलं. लहान मुलांना आपण कसं शेजारी बसवतो की नाही पत्ते खेळताना की हा हे पान तू टाक, काही फार कळत असतं असं नाही, तसं त्यांनी मला खूप आत्ता सुद्धा शिकवलं आणि तेव्हा सुद्धा शिकवलं. पण तेव्हा त्या शाळेतनं आल्या ना तरी कधी रेवतीला घेऊन चक्कर मार, कधी त्यांचा अजून एक पुतण्या छोटा अजून होता, नाही तर कधी पोळ्या करत असायच्या. म्हणजे असं वाटेल की आम्ही काही दिवसभर काम हेच काम आहे, इतकी तेव्हा सुद्धा एनर्जी त्यांच्यामध्ये असायची. आणि ही आत्तापर्यंत त्या मेट्स क्लबच्या कामानंतर सुद्धा त्यांना आणखीन काय काय करायचा उत्साह होता. आणि आम्ही काय काय ठरवत होतो आपण आता हे करू ते करू, आणि त्याचा एक लेसन प्लॅन त्यांनी करून मला ईमेल केला आणि तो माझ्याकडे अजूनही आहे. म्हणजे इतका खजिना मला त्यांनी दिलाय आणि आपल्या सगळ्यांनाच दिलाय. आता मेट्स क्लब मध्ये काम करताना कसं माझंही वय खूप वाढलंय, त्यामुळे त्यांनी आणखीन मला खूप गोष्टी शिकवल्या. प्रोफेशनली कसं हँडल करायचं, किंवा आता ललिताई म्हणलं तसं की मुलांची स्किल्स डेव्हलप करायची, तर त्यांना किती ऍक्टिव्हिटीज द्यायच्या, त्या कशा द्यायच्या, त्या कशा करून घ्यायच्या त्यांच्याकडनं, मग आपण फीडबॅक कसा द्यायचा, हे इतके बारकावे त्यांच्या कामात असतात. आणि म्हणजे अतिशय निखळ आनंद त्यांच्या बरोबर काम करताना. परत आपण काही चुका केल्या तरी त्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं प्रत्येक ह्याच्यात की नाही म्हणजे हे बघ मला असं वाटतंय पण तू बघ त्यातून, पण हे ह्याच्याऐवजी असं करून बघ बरं. असं जे की दुसऱ्याला न दुखावता मोठेपणा देत पण आपला पॉइंट सांगणं. आणि खरंच आता विभावरी म्हणते तेच खरंय, ते आता शरीराने नाहीये हे खरं म्हणजे मानायला माझं मनच तयार नाही आहे. आणि आपल्या सगळ्यांच्याच कितीतरी आठवणी आहेत आणि त्या अशाच राहू देत आपल्या बरोबर. आणि त्यांना खरंच मनपूर्वक श्रद्धांजली. खूप कौतुक केलेलं होतं तू केलेल्या कामाबद्दल. अगदी हाही सगळ्यांचा त्यांचा एक विशेष मोठेपणाचा गुण म्हणून हो. म्हणजे तू केलेलंच असणार आहेस तेवढं छान काम, पण त्यांनी ते तेवढ्या मोठेपणाने कौतुक करणं तुला सहकारी म्हणून हे पण त्यांचं विशेष. हो ग, अगदी बरोबर. आणि मग आता इतक्या वर्षांनी सुद्धा घरी गेलं ना की सर पण असेच की सरांची आणि काही मी तेव्हाही जायची. आता नंतर एकदा गेलो तर म्हणे नाही तू माझी कलिग आहे, मी चहा करतो. म्हटलं तेव्हा सुद्धा तुम्हीच चहा करायचात आणि मी प्यायली आहे. पण आणि गायत्री ताई तू म्हणालीस तसं हा त्यांचा जो आहे ना की इतका मोठेपणा आहे की ते दुसऱ्याचं कौतुक असं करतात की असं वाटतं की अरे तशी मी केलंच बरं का हे काम, असं जे आपल्याला वाटतं. आणि मी त्यांनाही हे म्हणायची की मला असं वाटतं आणि बहुतेक सगळ्यांनाच असं वाटत असेल की ह्यांची खास कोण लाडकी असेल तर ती म्हणजे असं त्या प्रत्येकीला असं वाटतं. अशा त्या वागायच्या. म्हणजे आणि अगं डायरेक्ट कधी त्या सांगायच्या नाहीत माहितीये. म्हणजे आता सुद्धा त्यांनी इतक्या वेळेला मला अनिता तुला विनंती करू का, मी शेवटी त्यांना म्हणलं विनंती हा शब्द सुप्रिया ते काढून टाकला तरच मी ऐकीन काय असेल ते. इतकं म्हणजे शेवटपर्यंत त्या असं बोलायच्या ग. म्हणजे हक्काने थोडंसं कधी बोलते. सांगितलं. हो बोल. मला सुप्रियाताईंना 2 प्रकारच्या भूमिकांमध्ये बघायला मिळालं. एक म्हणजे आपण शाळेत असताना त्या शिक्षिका होत्या म्हणून आता तुम्ही सांगितल्यात त्या सगळ्या आठवणी तर आहेतच.
पण नंतर मी जेव्हा शाळेत शिकवायला लागले त्यावेळेला त्या उपप्राचार्य होत्या आणि तो एक वेगळा त्यांचा सहवास, म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांकडे जसं त्या मायेने आणि काय पोटात घालण्याच्या भूमिकेतून बघत होत्या, तशाच त्या सहकार्यांच्या बरोबर पण वागत होत्या. आता त्या कितीतरी सिनियर होत्या आणि मी आणि कल्पना खरं तर अगदीच म्हणजे त्यांच्या विद्यार्थिनी आणि आता शिकवतो शाळेत म्हणून त्यांच्या शेजारी बसतो आहोत असं. पण त्या सगळ्या काळामध्ये सुद्धा आमच्याशी विद्यार्थ्यांच्या समोर आमच्याबद्दल बोलताना त्यांनी कधी एकेरी भाषा उच्चारली नाही. म्हणजे आता त्यांनी आम्हाला अनघा म्हटलं असतं विद्यार्थ्यांच्या समोर तर आम्हाला काहीच वाटलं नसतं, कारण आम्ही अनघा किंवा कल्पनाच होतो त्यांच्यासाठी. पण ही दखल घेणं की आपण विद्यार्थ्यांसमोर बोलतो आहोत आणि ही आता अध्यापिका म्हणून काम करते तर तिचं आपण असं संबोधन केलं पाहिजे, इतक्या छोट्या गोष्टीपासून ती दखल त्यांची घेतलेली असेल. विशेष मला आठवतं ते म्हणजे माझ्या मुलाच्या जन्माच्या नंतर, जेव्हा पहिला मुलगा माझा अनिश तो झाल्यानंतर तो खूपच प्रिमॅच्युअर झाला आणि खूप सुरुवातीचे काही दिवस तर आमचे फारच लढाईचे होते. त्याला 2 महिने इन्क्युबेटर, 2-2.5 महिने इन्क्युबेटर मध्ये ठेवलेलं होतं. तर त्यावेळेला ज्यांनी पत्र लिहिली त्याच्यामध्ये सुप्रियाताईंचं पत्र असं अतिशय आस्थेने लिहिलेलं आणि खूप उदाहरणं त्याच्यामध्ये दिलेली की कसं त्याच्यामधून चांगलं घडू शकतं, तू कशी काळजी घे आणि सगळं म्हणजे त्याच्यात आशीर्वादापासून ते त्यांच्या आणखीन कुठे कुठे परिवारामध्ये घडलेल्या अशा काही गोष्टींच्या बद्दल की त्याच्यातनं सुद्धा कशी मुलं ती मोठी होतात आणि मग तुला आता आई म्हणून काय काय केलं पाहिजे वगैरे असं अतिशय सुंदर. मी म्हटलं तसं की खरोखरच एखाद्या आईने आपल्या लेकीला लिहावं तशा प्रकारचं पत्र त्यांचं मी ते कित्येक वर्ष जपून ठेवलं. तसं गोल गोल छोटं अक्षर आणि खूपच रेखीव, ते सुद्धा अतिशय रेखीव अक्षर. मला आणखीन आठवतंय ते आपल्या सगळ्यांच्याच लक्षामध्ये असणार आहे की आपण शाळेमध्ये असताना सुप्रियाताई वॉज आवर फेवरेट टीचर. म्हणजे त्या म्हणजे अगदी त्यांच्याशिवाय दुसरं कोणी नाही, आपल्या ताई सुप्रियाताई असं. आणि आपल्याला असं कधीतरी बोलल्याचं मला आठवतंय की सुप्रियाताई सगळ्यांवर आपल्यावर एवढं प्रेम करतात, त्यांना बाळ कसं काय नाही. म्हणजे मला असं आपण बोलल्याचं सुद्धा कुठेतरी आठवतंय की त्यांना कसं बाळ नाही आणि मग त्यांना बाळ असतं तर त्यांनी किती प्रेम केलं असतं वगैरे. आणि मला असं आठवतंय की जेव्हा रेवती झाली तेव्हा झाडून सगळ्या जणी आम्ही त्या शंकरशेठ रोडवरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना बघायला गेलेलो होतो. तो असा हिरवा पडदा बाजूला करून त्यांच्या शेजारी असलेली रेवती आणि आम्हालाच इतका आनंद झाला होता की आता सुप्रियाताईंना बाळ मिळालं. म्हणजे त्यांना जी काही मुलांबद्दलची हे वाटते आहे ती त्यांना आता हक्काने आणखीन कोणीतरी त्यांच्या कुटुंबामध्ये आलेलं आहे असं. आणि ते फार निरागस आनंद त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या त्या वयामध्ये सुद्धा सगळ्यांना होता. आणि आता जसं गायत्रीने पण सांगितलं किंवा सुचित्राने सांगितलं तसं प्रबोधिनी हा त्यांचा फार आस्थेचा विषय कायम राहिला. म्हणजे कुठेही ते असल्या तरी सुद्धा प्रबोधिनी विषयीचं विचारणं, चिंतन, बोलणं. जेव्हा प्रबोधिनी पुण्याला यायच्या तेव्हा हमखास ती प्रबोधिनीतली भेट मी गिरीशरावांच्या कार्यालयातच त्याला 2-3दा भेटलेली आहे की अचानक मी काहीतरी कामासाठी गेले, सुप्रियाताई बसल्यात तिथे. अरे अच्छा तुम्ही कधी आलात? नाही आणि आले मी आता परवाच तर आले आणि काही नाही असं येऊन आता काय काय चालू आहे ते जरा समजून घ्यायला आले. मग प्रज्ञामानस मध्ये, मग सुवर्णाच्याकडे आणि मग ते त्यांचं ते कौतुक करणं की अगं तुम्ही किती चांगलं काम करता आहात, किती छान मला वाटतंय माझ्या विद्यार्थ्यांनी असं काम करतायत, मग विभावरी असं करते, अमुक असं करते, सगळ्यांबद्दल भरभरून बोलणं. आणि मला असं वाटतं की त्यांचा परिवारच जणू काही त्यांनी तो इतका असा सगळा विशाल करून टाकलेला होता की ज्यांच्या बरोबर त्यांचा असा निकटचा संबंध आला असेल ते सगळे त्यांच्या परिवाराचा भाग झालेले आहेत. म्हणजे जेव्हा त्यांना बरं नाही आहे, पुन्हा कर्करोगाची लक्षणं दिसत आहेत, हे सगळं कळल्यानंतरही असं वाटलं होतं की पण होतील ना. म्हणजे 3 वेळा 4 वेळा सुद्धा कर्करोगावर मात केलेले आहेत की लोक आपल्या आसपास. आणि सुप्रियाताईंचा सगळा तो काय संघर्ष करण्याची त्यांची वृत्ती म्हणजे अशा अर्थाने शारीरिक ह्याच्याशी आणि एक अतिशय उत्फुल्लपणा, तर त्याच्यामुळे त्या सहज मात करतील असंच वाटलेलं होतं. आणि असं मनातच होतं की आता थोडंसं बरं वाटलं, कारण आणि त्याच्या पोस्टमध्ये असायचं की आता बाहेर पडले, दोघं घरी गेलेत आणि आता स्थिर होत आहेत तर ठीक आहे, म्हणजे आता 8 दिवसांनी जाता येईल भेटायला. असं वाटेपर्यंत ही पुढची बातमी आली की नाही परत ऍडमिट केलेलं आहे. पण मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकीला आता नेट गेलं का? तुझ्या नेटचा प्रॉब्लेम नाही आहे नेट. आता येतंय.
येत आहे ना? आणि हा हा, आता येत आहे ना? हा. तर म्हणजे आपल्यामध्ये त्यांचे संस्कार आहेत हेच आपण लक्षात ठेवावं असं मला वाटतं. आणि जी नकोशी वाटणारी पण अटळ गोष्ट आहे ती सगळ्यांच्याच आयुष्यात कुठेतरी कधीतरी कुणाच्या तरी बाबतीत घडती आहे, घडणार आहे. ती स्वीकारण्यावाचून आपल्याला काही दुसरा मार्ग नाही. पण या निमित्ताने आपण या सगळ्या आठवणींना उजाळा देतो तेव्हा आपण आपल्या मनात त्या सगळ्या गुणांचं पुन्हा मनन करतो आणि आपल्या स्वतःसाठी तरी निदान ते किती चांगल्या अर्थाने पुन्हा आपल्या व्यक्तिमत्वातून दिसतील असं आपल्याला करता येईल असं मला वाटतं. अनघा, मी बोलू? माझं नेट चालू आहे तो हो हो हो. मला हो 2 शब्द कारण माझ्या नेटचा खूप प्रॉब्लेम आहे. बोल ना पण अंजू. आता सुचित्रा किंवा गायत्री किंवा अनघाच्या बोलण्यावरनं मला अगदी सगळ्यांचं बोलणं नाही ऐकता आलं. पण सुप्रियाताईंना आपल्या सगळ्यांचं खूप कौतुक होतं आणि त्या कायम ते मोकळेपणाने भरभरून करत होत्या. माझा आवाज येतो आहे का? हो येतोय येतोय. अंजू. तर मला त्याच्याही पुढे जाऊन त्यांची एक आठवण किंवा त्यांचं वैशिष्ट्य असं सांगायचंय की ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी सुप्रियाताई 1 महिन्याभरासाठी डिसेंबरमध्ये पुण्यात आल्या होत्या आणि त्यांना त्यांच्या न्यूझीलंडच्या डॉक्टरनी, ॲलोपॅथिक डॉक्टरनी असं रेकमेंड केलं होतं की तुम्ही ह्याच्यासाठी म्हणजे कॅन्सरच्या थेरपीसाठी म्हणून प्राणायाम शिका. तर त्या विभावरी अंता वगैरे ह्या सगळ्यांशी तेव्हा त्या आधीपासून टचमध्ये होत्या. तर त्यांनी त्यांना विचारलं होतं की मी अशी महिनाभर येणार आहे आणि मला प्राणायाम शिकायचा आहे, तर मी कोणाकडे शिकू? आणि योगायोगाने त्याच्या जस्ट आधी विभावरी माझ्याकडे प्राणायाम शिकायला येत होती. त्यामुळे विभावरीनी ते त्यांना रेकमेंड केलं होतं. आणि मला आठवत आहे की सुप्रियाताईंनी मला फोन केला होता आणि त्या माझ्याकडे महिनाभर, तो संबंध महिनाभर त्या माझ्या घरी प्राणायाम शिकायला आल्या होत्या. आणि मी त्यांना असं म्हटलं होतं की मी तुमच्या घरी येऊन, म्हणजे मला असं हे होत होतं की सुप्रियाताईंना आपण आपल्या घरी बोलवायचं आणि त्यांना आपण शिकवायचं, हे बरोबर नाहीये. तर माझ्याकडे गाडी आहे, तर मी तुमच्या घरी येऊन मी शिकवू शकते मला. तर त्यांनी मला निक्षून असं सांगितलं होतं की नाही, मला तुझ्याकडनं ते शिकायचं आहे, त्याच्यामुळे मी येणार आहे तुझ्याकडे. आणि म्हणजे स्वतःच्या विद्यार्थिनीला काय म्हणतो की एक मोठेपणा देऊन किंवा तिचा मान राखत त्या संबंध महिनाभर, म्हणजे शी इन्सिस्टेड दॅट की मी तुझ्या घरी येणार आहे. आणि त्या माझ्या घरी त्यांची एक, मला वाटतं पुतण्याची बायको किंवा सून किंवा भाची असं कोणीतरी, त्या दोघी जणी मिळून माझ्याकडे प्राणायाम शिकायला यायच्या. आणि रोज सकाळी 6 वाजता त्या रेग्युलर महिनाभराला पहिल्या दिवशी हे सांगितलं होतं की मी तुझी टीचर आहे, हे तू आत्ता डोक्यातनं काढून टाक, म्हणजे आता तू माझी टीचर आहेस. आणि त्या स्वतः इतक्या अलगद त्या विद्यार्थिनीच्या भूमिकेमध्ये शिरल्या. आणि जे जे मी सांगेन, जशा जशा करेक्शन सांगेन, म्हणजे कुठेही आर्ग्युमेंट करणं हा तर त्यांचा स्वभावच नव्हता, पण त्या ते इतकं सगळं लागदासारखं टिपून घ्यायच्या आणि त्या ते सगळं शिकून, अनफॉर्च्युनेटली मला वाटतं की त्यांना तेवढा प्राणायाम नंतर शारीरिक ह्याच्यामुळे किंवा त्यांचं बाकीचंही काम खूप असल्यामुळे खूप रेग्युलर त्या करू शकायच्या नाही. त्यांनी मला सांगितलं होतं, पण शेवटपर्यंत त्या थोडासा प्राणायाम करत राहिल्या. पण मला हे म्हणजे आय वॉज रिअली टच, म्हणजे शिक्षिका म्हणून त्यांच्याविषयी तू सगळ्यांच्या भावनाला माझं मम आहे की सुप्रियाताई होत्या आणि त्या आपल्या बफर होत्या अक्षरशः. म्हणजे प्रबोधिनीमध्ये आपल्या प्रत्येक, मला आठवत आहे फ्रिक्शनच्या प्रसंगी, म्हणजे सुप्रियाताई गार्ड बनून आपल्या समोर उभ्या असायच्या. म्हणजे इतर सगळ्यांशी त्या लिटरली आपल्या वतीने भांडलेल्या आहेत म्हणा किंवा आर्ग्युमेंट त्यांनी आपल्यासाठी, एरवी त्या आर्ग्युमेंट करत नसतील पण आपल्या क्लाससाठी त्यांनी आर्ग्युमेंट केलेली आहे. पण त्या तर सगळ्या आठवणी आहेतच, त्या किती पॉझिटिव्ह होत्या. म्हणजे इतका मोठ्या कॅन्सर होऊन सुद्धा त्या 5-6 वर्ष त्याच्याशी इतक्या पॉझिटिव्हली, म्हणजे शी वॉज अ फायटर अक्षरशः. आणि ते आहेच, पण इतक्या एजला त्या ज्या पद्धतीने विद्यार्थिनीच्या भूमिकेत गेल्या ना, ते बघून आय वॉज रिअली टच की आपल्याला इतकं सिम्पल, इतकं साधं, इतकं निरहंकारी, कुठलाही इगो
न ठेवता राहता येणं ही खूप मोठी गोष्ट मी त्यावेळेला त्यांच्याकडनं शिकले. म्हणजे आज त्या नाही आहेत असं, म्हणजे जसं सुचित्रा म्हणाली ना तसं त्या आहेत आपल्याबरोबर. म्हणजे स्पिरिटनी आणि त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या संस्कारांनी त्या आपल्याबरोबर आहेतच. पण हा मला अनुभव मुद्दाम शेअर करावासा वाटला, की कुठेही मोठेपणा न दाखवता त्या शिकण्याच्या भूमिकेमध्ये त्या शेवटपर्यंत होत्या. म्हणजे शी वॉज अ रिअल टीचर बिकॉज शी वॉज लर्निंग ऑल द टाइम. त्याच्यामुळे त्या म्हणजे मला ती आठवण माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि जर वेळ असेल अनघा तर मला अजून 1 मिनिट थोडंसं वेगळं सांगायचं आहे, पण या निमित्ताने मी सांगू का? हो, बोल ना. बोल. काही चालेल. हा बोल ना. नाही, मला अनितानी असं मला वाटतं अनितानी असा उल्लेख केला होता की ज्या वेळेला ॲलोपॅथीच्या डॉक्टरनी त्यांना सांगितलं की आता इथे ट्रीटमेंट होऊ शकत नाही किंवा आता ॲलोपॅथीमध्ये ह्या सगळ्याला ट्रीटमेंट नाहीये किंवा तुम्ही घेऊ नका, तर त्यावेळेला अनिताच्या ह्याच्यात असं आलं होतं की त्यांना अल्टरनेट थेरपी ट्राय करण्यासाठी पण भारतामध्ये त्यांना यायचं होतं. म्हणजे आपल्या माणसांमध्ये म्हणूनही यायचंच होतं, पण अल्टरनेट थेरपीसाठी सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी होत्या असं. तर मला ह्या निमित्ताने आपण सगळेच जण, म्हणजे आता सुप्रियाताई तर नाही आहेत अनफॉर्च्युनेटली, त्यांना तेवढा वेळच नाही मिळाला त्या थेरपीत किंवा काही ट्राय करायला. पण मला ह्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट अशी सजेस्ट करायची की जर का आपल्यापैकी कोणाला होऊ नये, पण जर कुठली शारीरिक किंवा मानसिक व्याधी असेल, म्हणजे डायबिटीस आहे, आर्थरायटिस आहे, कोलायटिस आहे किंवा बीपी आहे, हार्ट आहे किंवा अँझायटी आहे, अँगर लेव्हल खूप जास्त आहे, अशी कुठली, आणि जर तुम्हाला अल्टरनेट थेरपी ट्राय करायची असेल ना, तर ॲलोपॅथीचे डॉक्टरांनी गिव्हअप करेपर्यंत वाट बघू नका प्लीज. कारण अल्टरनेट थेरपीला काम करायला थोडा जास्त वेळ लागतो, कारण ती रूट पर्यंत जाऊन काम करते आणि त्याला वेळ लागतो. तर ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू ठेवा, पण जर तुमच्यापैकी कोणाचा विश्वास असेल आणि कुणाला कुठल्या गोष्टीसाठी अल्टरनेट थेरपी ट्राय करायची असेल ना, तर ती थोडी आधीपासून ट्राय करा. म्हणजे अगदी ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी हात वर करेपर्यंत प्लीज वेट करू नका. मग ती कुठलीही असेल, योगासन असेल, प्राणायाम असेल किंवा रेकी असेल किंवा बाथ फ्लॉवर रेमेडी असेल, तर त्या प्लीज तुम्ही थोडं आधी आपण ट्राय करूया, अशी माझी ह्या निमित्ताने. ते लिहिलं होतं म्हणून माझ्या डोक्यात हा विषय आला, तर मी त्या निमित्ताने सगळ्यांना सांगते आहे. मी बोलू थोडं? हो, बोल ना. बोल, बोल. बोल नीता. आपल्या म्हणजे अंजलीच्या ह्याच्यापासून थोडंसं मी वेगळं बोलतेय. आपल्या म्हणजे शाळेतल्या तर आपल्या सगळ्यांच्या आठवणी सुप्रियाताईंच्या साधारणपणे सारख्याच आहेत. मला आठवतं ते मी ओमानला असताना त्या पण ओमानला होत्या आणि साधारण मी ज्या वेळेला गेले होते त्याच वेळेला त्या पण आल्या होत्या आणि त्या सोहारमध्ये राहत होत्या, आम्ही मस्कतमध्ये राहत होतो. मस्कत कॅपिटल आहे त्या सिटी, त्यामुळे त्यांना तिथे बऱ्याचदा कामासाठी वगैरे मिनिस्ट्रीच्या शाळेत होत्या, त्यामुळे त्यांना यावं लागायचं. आणि आम्ही म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की आपल्यापैकी की त्या तिथे आहेत सोहारला आणि अशी अशी शाळा आहे. तर मी त्या गावाला माझा नवरा गेला होता तेव्हा त्यांना अक्षरशः त्यावेळेला फोन नव्हते, काही नव्हतं. तर ती शाळेत जाऊन त्यांच्या हॉस्टेलला जाऊन जिथे जेंट्सना अलाउड नव्हतं तिकडे जाऊन वगैरे त्यांना शोधून काढलं होतं आणि आम्हाला एवढा आनंद झाला होता ना, की आम्ही दोघी ॲट अ टाइम तिथे आलो होतो. दोघींना तर एकटेपणाचं थोडंसं फिलिंग होतं. त्यांना मैत्रिणी नव्हत्या. मलाही काही फार मोठं ग्रुप वगैरे झालेला नव्हता त्यावेळेला. तर त्यावेळेला अक्षरशः म्हणजे महिन्यातनं एकदा दोनदा त्या आमच्याकडे यायच्या, आम्ही यायचो आणि सगळ्यांच्या पेक्षा वेगळी एकच गोष्ट होती, की तुम्ही सगळ्या त्यांच्याकडे राहून आल्यात, पण त्या माझ्याकडे खूप वेळा राहून गेल्या त्यावेळेला आणि आम्ही म्हणजे अशा मैत्रिणीसारख्या राहिलो. त्या कधी माझ्याशी अशा शिक्षिकेसारख्या किंवा मला कधी हे वाटलं नाही, की अरे आता सुप्रियाताई येणार आहेत, मग मला काहीतरी वेगळं करावं लागेल किंवा म्हणजे तो आदर दाखवण्यासाठी काही खास मला वेगळं वागावं लागेल. तर काही नाही, त्या अगदी सई माझी मुलगी अगदी 2-2.5 वर्षाची वगैरे होती. तर आणि आम्ही जिकडे जायचो आमच्या बरोबर त्या ट्रिपला यायच्या आणि आमचा सगळा ग्रुप आमच्या एजचा होता. त्या आमच्यापेक्षा थोड्या मोठ्या होत्या. पण तरी त्या आमच्या बरोबरीने इतकी धमाल करायच्या, की कोणालाही असं वाटलं नाही आणि अजूनही माझा जो ओमानचा ग्रुप होता, त्या सगळ्यांना सुप्रियाताई अगदी चांगल्या आठवतात. कारण आम्ही पण सर आल्यानंतर त्यांच्या घरी एकदा रात्री असं उशिरानी राहायला आणि जेवायला गेलो होतो.
आणि ते सगळ्या म्हणजे मी सगळ्यांना सांगितलं की सुप्रियाताई गेल्या, तर त्यांना सगळ्यांना त्या आठवणी अजूनही आहेत, त्या आमच्या बरोबर यायच्या त्यावेळेच्या. खूप एक वेगळंच हे होतं त्यावेळेला. मग असं शिक्षिका वगैरे आहेत, काहीतरी मोठं काहीतरी म्हणजे दडपण येतंय वगैरे असं कधीही आम्हाला वाटलंच नाही. खूप आणि मधल्या काळामध्ये काही एवढं नंतर कॉन्टॅक्ट नाही राहिला. अजून एक मला त्यांनी सांगितलेली आठवण आठवतीये. आपण सगळ्या त्यांच्याकडे पॉटलक करून जेव्हा गेलो होतो जेवायला, तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की ते इथिओपियाला 1 वर्ष हो. गेल्या होत्या. आणि हो. त्याचं कारण जेव्हा मी ऐकलं ना, तेव्हा ते मला फार हे होतं. त्या म्हणाल्या, "रेवतीचं लग्न झाल्यावरती मला एक प्रकारचं रिकामेपणा किंवा असं काय म्हणजे आता पुढे?" असं थोडंसं फीलिंग आलं होतं. आणि अशा फीलिंगला एन्काउंटर करण्यासाठी त्यांनी तो इथिओपियाचा आलेला काही जी अपॉर्च्युनिटी होती, ती त्यांनी घेतली होती आणि तिथे जाऊन परत जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या शिक्षकांची त्यांची इंटरॅक्शन झाली होती, ती त्यांनी आपल्याला सांगितली होती. ते मला अगदी म्हणजे खास आठवतंय, की म्हणजे असं पण कोणी करू शकतं का, की एकटेपणा आलेले असताना अजून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जिथे कोणी ओळखीचं नाहीये, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतःचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. ते मला फार अगदी म्हणजे ती माझ्या डोक्यात आहे आठवण अजूनही. मीना. मी बोलू? बोल ना. हा. म्हणजे वारच्यासारख्या एका छोट्या खेड्यातनं आलेली अशी मुलगी जिच्या नशिबात प्रबोधिनी आली, मग ती किती भाग्यवान आहे. हे आयुष्यभर म्हणजे त्या भाग्यातच मी आयुष्य जगते. आणि म्हणजे प्रबोधिनीच्या बरोबर त्या आपल्या सगळ्या ताया, विद्याताई, नलूताई, हेमाताई, लताताई पण आल्या नाही. नाही, लांबून मी येत होते. प्रत्येकीचं माझ्याकडे पूर्ण लक्ष असायचं. हिचे प्रॉब्लेम काय, हिच्या अडचणी काय, हिचं येणं जाणं, दिवसभर तिथे दलासाठी थांबणं. प्रत्येक जण डोळ्यात तेल घालून माझी काळजी घेत होतं. तशाच आपण सगळ्या वर्गमैत्रिणी, तुम्ही तर ह्या गोष्टी किती बोलाव्यात, किती सांगाव्यात मला माहित नाही. जेवढे माझे आई वडील, बहिणी, ते जेवढे माझ्या आयुष्यात त्यांनी मला बरोबर आहेत किंवा होते, तेवढेच सगळेजण आहेत. म्हणजे सुप्रियाताईंचं इतकं लक्ष प्रत्येक गोष्टीत होतं. हे माझ्या लग्नाच्या गोष्टीबद्दल हे आठवणीबद्दल अनिता मगाशी म्हणाली की प्रत्येकाने एवढाच माझ्यावर विश्वास ठेवला की मीनानी जो कोणी जोडीदार निवडलाय त्याच्यात आपण फक्त सपोर्ट करायचं. म्हणजे अनिताच्या लग्नाच्या आदल्या दिवशी त्यांची ओळख फक्त झालेली होती दोघांची. बाकी कोणाला फारसं माहितीही नव्हतं. निधी मला फक्त माहिती होतं कोण आहे, काय आहे ते एवढं. पण त्यानंतर माझ्या लग्नासाठी लताताई त्यांना घेऊन आला. लताताई होत्या तशा आल्या, हेमाताई होत्या आणि आश्चर्य म्हणजे सुप्रियाताई, अनिता विभावरीने जाऊन त्यांना फक्त सांगितलं, त्या उपस्थित राहील. फक्त की एवढा जो आयुष्यभर सगळ्यांनी विश्वास दाखवला, सुप्रियाताईंनी सुद्धा. म्हणजे ह्याच्यातनच आपण आयुष्यात यशस्वी व्हायचा प्रयत्न काम जे असेल ते हे मिळत गेलं. म्हणजे आता मागच्या महिन्यात पण सुप्रियाताईंना भेटायला जायला मिळालं मला, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी. तर त्या दिवशी सुद्धा गेल्या अगं मीना, अशा अवस्थेत तुम्हाला मला बघायला लागणं असं आहे. होईल हे गप्पा तर त्या मारत होत्या, जेवढं त्यांना बोलता येत होतं जमत ए मीनू, होतं ते. ऐक ना, तू नाही, व्हिडिओ बंद कर म्हणजे तुझा ऑडिओ येईल. मला मीनू, नेट तुझं मध्ये मध्ये बंद पडतंय ग. मध्ये मध्ये बंद पडतंय, तर आता audio आता चालू येत आहे ठेव. का? हा हा, आवाज येतोय आता, बोल. येत आहे. हो हो, हा, बोल. येतोय. तर त्याच्यात त्या मला म्हणाल्या, मीना तुला बघितलं की मला तुझ्या लग्नाचीच आठवण होते. तर ती आठवण आयुष्यात कोणीही विसरणार नाही. पण
माझं सगळं आयुष्यात म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टवर आणि तुमच्या बरोबर आहे. आणि परवा सुद्धा सुप्रियाताईंना भेटल्यानंतर म्हणजे मागच्या महिन्यात ज्या सुप्रियाताईंना बघितलं होतं आणि परवा दीनानाथला बघितलं, म्हणजे अजूनही तो विश्वास बसत नाहीये. पण आहेत सुप्रिया ते आपल्या बरोबरच आहेत. आपल्या सगळ्या तायांच्या रूपाने पण त्या आहेत. बाकीच्याही सगळ्या आहेत. त्याच्यामुळे आहे हे आपण स्वीकारू. आणि त्यांनी दाखवलेला जो विश्वास होता किंवा प्रत्येक गोष्टीची जी काळजी घेतली, तसाच विश्वास किंवा घेऊया. आणि ही तर आपण घेत आलोच आहोत आणि तुमच्यासारख्या सगळ्या जणी आहेतच माझ्या बरोबर. एक गोष्ट सांगते, सुप्रियाताईंनी सांगितलेली की न्यूझीलंड मधले शिक्षक आणि सुप्रियाताई, माझा आवाज येतोय? हो 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 येतोय. सुप्रियाताईंनी एक सांगितलं होतं आम्ही गेलो तेव्हा, की इतर शिक्षक आणि म्हणजे सुप्रियाताई यांच्यामधला एक फरक, की बाकीचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना जेवढ्याच तेवढा वेळ द्यायचे, पण सुप्रियाताई मध्ये सुद्धा कोणी आलं किंवा अगदी शाळा म्हणजे त्यांचं स्कूल संपल्यानंतर कोणी आलं तरीही त्या विद्यार्थ्याला हवा तेवढा वेळ देऊन त्यांच्या शंका निरसन करणं, किंवा ह्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे एक जपानी मुलगी तिथे आली होती 35 वर्षांची इंग्लिश शिकायला म्हणून, आणि ती जपानमध्ये लहान मुलांसाठी गोष्टी लिहायची, आर्टिकल्स लिहायची, अशी ती मुलगी होती. तर तिने एकदा सुप्रियाताईंना विचारलं की मी इथे काही इथल्या गोष्टींवरती लिहू शकीन का? तर त्यावेळेला त्या म्हणल्या होत्या की तू एडमंड हिलरींना का नाही भेटत? ते तिथे आहेत तर आपण भेटूया त्यांना. आणि मग त्यांनी स्वतः फोन करून त्यांची अपॉइंटमेंट फिक्स केली. त्या स्वतः तिच्या बरोबर त्यांच्याकडे गेल्या आणि ती मुलाखत घेतली. म्हणजे हे आउट ऑफ द स्कूल जाऊन त्या ह्या गोष्टी करायच्या आणि त्याच्यामुळे त्या खूप सगळ्यांच्या जवळ गेल्या आणि तिथले जे त्यांच्या बरोबरचे सहकारी होते ते पण ह्या गोष्टी खूप वाखाणायचे की सुप्रिया वेगळीच आहे, म्हणजे खूप वेगळ्या आहेत त्या, असं हे तिथेही कबूल करायचे ते. आणि त्यामुळे त्यांना ते सोडायला तयार नव्हते अजिबात. तर बाहेर जाऊन एवढं मोठं नाव मिळवणं ही क्रेडिटेबल गोष्ट आहे नक्कीच. आणि तरी सुद्धा आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांच्या तिथल्या बंगल्याचं नाव हे राधाकृष्णच ठेवलं होतं त्यांनी, आणि ते त्यांनी देवनागरीत लिहिलेलं होतं. म्हणजे वेगळ्या पण त्या तिथे पण त्यांनी ते दाखवलं होतं. हे त्यांनी आणि आमच्या घरी पण सांगितली होती ही गोष्ट. हो हो आणि त्या म्हणल्या होत्या की हे माझं काही नाही अगं, हे सगळं ना मला अप्पांनी जे शिकवलं आणि जे प्रबोधिनीमध्ये मला जे शिकायला मिळालं ते सगळं मी तिथे वापरते. म्हणजे त्याच्यात सुद्धा कुठेही मी काहीतरी ग्रेट केलंय मी काहीतरी कधीच नाही. कधीच नाही. आउट ऑफ द स्कूल मध्ये बघा ना, की आपली माथेरानची सहल जी होती, अगदी अगदी तुम्ही बोला की ग, म्हणजे उत्तरा ती आणि त्यांनी पद्मजा दिसतायत तर बोला की. मला फक्त संगीता राहिली गायत्री एक वाक्य बोलायचंय. अनिताशी अनिता जे बोलली मध्येच गायत्री बोलते, एक मिनिट. अनिता जे बोलली त्याला जोडून मला मगाशी सांगायचं होतं पण ते राहिलं. सरांनी इथे आल्यानंतर, आता परत आल्यानंतर जे सांगितलं ते सगळ्यांना पोहोचवण्यासारखं आहे. त्यांना सुप्रियाताईंना त्यांच्या तिथल्या त्या इन्स्टिट्यूट मध्ये जो निरोप समारंभ झाला येण्याआधी, तेव्हा सगळेजण सुप्रियाताईंचा जो एक बॉस, त्या बॉस सकट सगळे रडले. आणि त्यांचा बंद केलेला पगार त्यांनी आपणहून चालू केला की सुप्रिया मला सोडून जाऊच शकत नाही, अशा पद्धतीने तो परत चालू केला होता शेवटपर्यंत. आणि हे फार विशेष आहे, फार विशेष आहे. ऍक्सेप्ट केलं नव्हतं त्यांचं रेसिग्नेशन. आता बाकीच्यांनी बोला, सॉरी मी मध्येच बोलले. उत्तरा आहे ना ग? हो, हो, उत्तरा, उत्तरा आहे, पद्मजा, आहे. अनुराधा, संगीता, बोला ना अगं. मृणाल पण आहे. मृणाल आहे. हो. मी सुप्रियाताईंबाबत एक वेगळीच गोष्ट, म्हणजे आता परवाच्या दिवशी त्यांना भेटायला गेलो तेव्हा मला म्हणाल्या त्या की यावेळेचा पहिला वाढदिवस संगीता की ज्याच्यात तू मला कुठल्याही प्रकारे म्हणजे
मी त्यांना मेसेज नक्की पाठवला होता. पण मला म्हणल्या आपण बोललो नाही ग फोनवर, कारण मागच्या वर्षी आम्ही व्हिडिओ कॉल केला होता. तर आणि यावेळेला काहीतरी रेस्ट्रिक्शन असल्यामुळे बहुधा निरोप नाही आणि असं काहीतरी झालं आणि मग आम्ही बोलू नव्हतो शकलो. तर त्यांनी स्वतः उल्लेख करून मला ते सांगितलं परवा, जेव्हा मी जेव्हा त्यांना भेटायला गेले होते तेव्हा. आणि दुसरी एक गमतीदार आठवण म्हणजे आपण जसे असतो तसे शाळेत जसे वागायचो तसेच नंतर पण वागत आलो. आतापर्यंत काही फार स्वभाव बदलले असं नाही मला वाटत. पण त्या ह्याच्यामध्ये मी लग्न झाल्यानंतर शाळेत एक दिवस त्यांना भेटायला गेले होते. आणि तर असंच बोलणं निघालं तर मग सासूबाई कुठे असतात? म्हटलं आमच्याकडे, त्यांना काही पर्यायच नाहीये, असं मी त्यांना म्हटलं. काय ग तुम्ही मुली अशा बोलता, असं म्हणून मला त्यांनी सांगितलं की काय म्हणे, म्हटलं अहो मग आता एकुलता एक नाही का मुलगा त्यांचा, मग ते आमच्याकडेच असणार. म्हणे पण मग असं कशाला, जरा म्हणजे असं त्या मला म्हणल्या की काय तुम्ही अगदी काही बदलला नाही, आता जसे शाळेत वागायचा तसंच अजून वागता, असं अगदी त्यांनी मला अगं मुलींनो अशी त्यांची हाक असायची, अगं मुलींनो. बसवून घेऊन त्या दिवशी सांगितलं. ठीक आहे, कॉन्टॅक्ट असणं हा आणि काही गोष्टी त्यांनी हक्काने आपल्याला सांगितलं की बरं वाटतं. तशा आपण त्यांच्यासाठी मी त्यावेळेलाही केल्या किंवा करत होतो. आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं सुप्रियाताई आहेत का आठवत असेल तशी अशा ह्याच्यात. तर आज परवाच्या दिवशी मी चारुताताईंना असंच विचारायला फोन केला की काय तुम्हाला कळली का बातमी, तर त्यांना कळली होती. आणि त्यांनी एक आठवण अशी शेअर केली की शिक्षकांचं एक काहीतरी शिबिर होतं आणि निलिमाताई आणि सुप्रियाताईंचं म्हणे खूप छान गुळपीट होतं. आणि निलिमाताईंना त्यांचा पनिशमेंट आली होती की तुमच्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारायची. तर त्यांनी त्यावेळेला सुप्रियाताईंना मिठी मारली, हे माझ्या छान लक्षात आहे, असं त्या सांगत होत्या त्या दिवशी. तर असं पण काहीतरी म्हणजे त्यांचे म्हणून जे असतील त्या ग्रुप्समध्ये पण खूप लोकप्रिय असं आणि असं व्यक्तिमत्व आपण आपल्यातनं गमावलं, ही गोष्ट खरी आहे. पण तरी ते म्हणजे जसं सगळे म्हणतात तसं की खरं वाटत नाहीये की त्या गेल्यात. आणि तोच म्हणजे चेहऱ्यामध्ये सुद्धा म्हणजे जसं काय आपण आता त्यांना राधाकृष्णमध्ये भेटलो होतो, तसंच आता मीनाने उल्लेख केल्याप्रमाणे की दीनानाथ मधूनही असं वाटत होतं की नाही अरे उठतील कधी पण, असं म्हणजे अजून तो जिवंतपणा तो सुद्धा त्याच्यात जाणवत राहिला कायम. मे बी हर लॉस्ट आवर मदर लाईक एंटिटी, बट इट विल बी देअर विथ अस ऑलवेज. थँक्यू. उत्तरा, पद्मजा, अनुराधा, अनुराधा, मृणाल, हो मृणाल आणि अश्विनी, मेघना. थोडस अश्विनी, मेघना. हा बोल अनुराधा बोल. हा अगं आवाज नाही येते. हा बोल. नाही बोल बोल. हा, येतोय बोल बोल बोल. बर हा दोनच वाक्य बोलते की एका पद्याच्या पहिल्या 2-3 शब्द आहेत, शुद्ध सात्विक प्रेम. पुढे पद्य वेगळं आहे, अपने कार्य का आधार आहे. पण नेहमी ते शब्द म्हणले की सुप्रियाताई म्हणलं की शुद्ध सात्विक प्रेम असं त्यांचा चेहरा, आणि खरोखरच त्यांचं प्रेम तसं होतं. आणि आपल्या वर्गावर खरोखरच त्यांचं मातृवत म्हणजे अगदी आईसारखं प्रेम होतं, एक वेगळंच बॉन्डिंग होतं. मे बी मला आता म्हणजे डोक्यात विचार चालू असतात त्याप्रमाणे मला असं वाटतं की आपल्याला असं वाटतं की आपल्याशी खास बॉन्डिंग असतं, तसं काही व्यक्ती अशा असतात की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याशी खास बॉन्डिंग आहे. मला तसं पण आपल्या पुरतं मात्र आपल्याला असं वाटतं की त्यांचा आपल्याशी अगदी खूप छान बॉन्डिंग, आणि आपलं म्हणजे अगदी सुप्रियाताई म्हणजे अगदी खरोखरच जशी घरी आई तशी तसं शाळेमध्ये सुप्रियाताई अशा होत्या. मला मधल्या काळात माझा संपर्क नव्हता, त्यामुळे मला कायम सुप्रियाताई शाळेत आपल्याला अशा शिकवणाऱ्या, वर्गात समोर उभ्या आहेत, डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच शिकवतायत, मग आपल्याला काही समजावून सांगतायत, अशाच कायम माझ्या डोळ्यासमोर होत्या. आता आपण भेटलो होतो तेव्हा होतेच मी, आपण त्यांच्या घरी जेवायला गेलो होतो तेव्हा. पण असं ठसल्यात मनावरती त्यांची ती अशी आपल्या शाळेतलीच अशी मनात प्रतिकृती अजूनही ठसलेली आहे. विद्याव्रत संस्काराच्या आधी सुद्धा आपल्या प्रत्येकीच्या घरी त्या भेटायला आल्या होत्या. तेव्हा सुद्धा आई वडिलांशी आणि आपल्या सगळ्यां म्हणजे अशा त्या बोलत होत्या की जसं काही एक मावशी आपल्या घरी आली आहे भेटायला आणि गप्पा मारतायत, अशा त्या सहज सगळ्यांच्यात सामावून जायच्या असं मला वाटतं.
आणि आपण आता इथे जेवायला गेलो होतो त्यांच्या घरी इथे मॉडेल कॉलनी, तेव्हा सुद्धा म्हणजे असं काय म्हणजे आपलं म्हणजे असं काय आपल्या शाळेतल्या शिक्षिकांच्या घरी जेवायला किंवा आपण त्यांच्या घरी जातो असं काही वाटलंच नाही. ह्या सगळ्या जणी म्हणतायत तसं आपल्या घरातल्याच एखाद्या मावशीशी व्यक्तीकडे आपण म्हणजे जातोय असं मोकळेपणाने आपण वावरत होतो. त्यांच्या पार किचन मध्ये जाऊन बिऊन सगळं त्यांच्या घरभर सगळं चाललेलं होतं आपला वावर. मलाही वाटतं की त्या असं आपण म्हणायचंच नाही की त्या नाहीयेत, त्या आहेत असंच आपण मानायचं. तिथे आहेत, न्यूझीलंडला आहेत. हो बरोबर ह्याच्यात मी एक आता गंमत सांगते, सगळ्यांना त्या इतक्या आवडायच्या. आपली वैशाली पाटणकर आठवते ना तुम्हाला, वैशाली बिनीवाले डॉक्टर. तर आता ती डॉक्टर आहे, त्यामुळे 2-3 वर्षापूर्वी मी काहीतरी तिच्याकडे गेले होते. तर मग गप्पा मारताना काहीतरी ती म्हणाली, अगं शाळेत असताना आम्हाला तुमचा खूप राग यायचा. म्हटलं का ग? तर म्हणे कारण सुप्रियाताई तुमच्या वर्ग शिक्षिका आहेत म्हणून आम्हाला खूप राग यायचा त्यामध्ये यांच्या क्लास टीचर. म्हटलं अरे वा, मग काहीच हरकत नाही. ते फार मोठं भाग्य होतं आपलं, त्या आपल्या वर्ग शिक्षिका होत्या. खरोखर आपला वर्ग फार द्वाड होता, कारण त्या म्हणूनच त्या सांभाळत होत्या. आणि त्यांना कधीही रागावलेलं, चिडलेलं, आवाज चढलेला असं कधीही पाहिलं नाही. काय ग मुलींनो असं होतं म्हणा. कधीच त्यांना रागवलेलं शिक्षक कधीच नाही पाहिलं. पण 10वीत असताना त्यांना भयंकर त्रास दिला होता. परीक्षा नाही, प्रिलिम नंतर काय ते प्रिलिम देणार नाही वगैरे असं काय काय करून. पण तरी त्या म्हणजे आपल्या म्हणजे आप्पा आणि त्या आपल्या वतीने बोलत होत्या त्यावेळेला. म्हणजे आपले काय प्रॉब्लेम्स होते ते त्या बरोबर त्यांच्या लक्षात यायचे. आणि माथेरानची सहल ही सर आणि सुप्रियाताई, देशमुख सर आणि सुप्रियाताई म्हणजे केवळ आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण. म्हणजे सिनेमाच्या गाण्यांच्या भेंड्या असोत काय असो, वाटेल ते केलं त्या सहलीमध्ये अक्षरशः. म्हणजे जे प्रबोधिनी तेरवी डोळे वटारून सगळे बघतील की हे काय करताय, ते सगळं मनसोक्त केलं. त्यावेळेला बघितलं गेलं असतं, बहुतेक ती सहल त्यावेळेला नव्हती डोळे जाणार, वटारून पण बघितलं ती गेलं जावी म्हणून सुद्धा सुप्रियाताईंनी भरपूर प्रयत्न केले होते. हो म्हणजे तरी तेव्हा प्रॉब्लेम होता. नाही, ते आपण मला जाणार त्यांनी नव्हतो त्यावेळेला. की आपला हट्ट होता की आम्हाला गड किल्ले किंवा असं सोडून. अगदी खरं. हा आणि ते त्या घेऊन आप्पांकडे गेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की या मुलींना गड किल्ल्यांवर जायचं नाहीये. तर मग आप्पांनी असंच सांगितलं, ठीक आहे त्यांना जायचं तिथे घेऊन जा म्हणून. म्हणजे सगळीकडे ह्या. आणि नंतर आम्हाला असं कळलं होतं की 10वीचा आपला रिझल्ट लागल्यानंतर त्या सगळ्या कॉलेजेसमध्ये, SP कॉलेज, MES कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, सगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन तिथल्या प्रिन्सिपल्सना भेटून आल्या होत्या की आमच्या मुली अशा अशा आहेत आणि त्यांना तुम्ही कन्सिडर करा. हे त्या स्वतः तिथे जाऊन सांगून आल्या होत्या. हे मला सरांनी न्यूझीलंडला असताना सांगितलं की असं तुमच्या बाई तिथे पण गेल्या होत्या तुम्हाला ऍडमिशन मिळावी म्हणून. म्हणजे आपली किती कीर्ती पसरलेली असणार बघा. आपल्याला सांगितलं नाही. बघ ना. म्हणजे आणखी 2 वाक्य सरांची मी परवाची सांगते तुम्हाला, 17 जूनची. माझ्या शेजारी बसले होते, मला म्हणल्या, अनिता तुम्हाला 3 वर्ष शिकवलं ना सुप्रियानी? म्हणलं हो. अगं मला तर 53 वर्ष शिकवलं बघ म्हणले. आणि माझ्या आयुष्यातला एकमेव डिसिजन जो मी बरोबर घेतला तो सुप्रियाशी लग्न केलं. तिने माझ्या आयुष्याला आकार दिला आणि आज मी अतिशय आदराने तिला नमस्कार करणार आहे. म्हणजे ही वाक्य म्हणजे आमच्या सगळ्या घराला तिने वर काढलं. रेवतीला PhD केलं, हे सगळं सुप्रियामुळे झालं. आणि हे ऍक्सेप्ट करणं आणि हे बोलून दाखवणं, आणि खरोखर त्या दिवशी त्यांनी इतक्या आदराने नमस्कार केला सुप्रियाताईंना. म्हणजे हॅट्स ऑफ आहेत. हे सगळं बघणं वेगळं आहे फार हे. आणि त्यांनी केलेली सेवा पण अपरिमित सेवा, विलक्षण सेवा. म्हणजे स्वयंपाकापासून ते टॉयलेट साफ करण्यापर्यंत सगळं केलं, सगळं. आणि न कंटाळता, न कुरकुर करता पूर्णपणे साथ, पूर्ण साथ. उलट म्हणजे असं म्हणायचं, मी कुठे कमी पडतो का ग, मी कुठे कमी पडतो का ग, असं सुद्धा त्यांना वाटत होतं. म्हणजे की आपलं कुठे कमी पडता कामा नये त्यांचं करताना, असं सतत त्यांना वाटायचं ते. आणि 14 मेला त्यांची विल पॉवर होती, त्याला पण पूर्ण पाठिंबा होता. त्या विल पॉवरला त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. आपण दोघं मिळून फाईट करू, असे त्यांचे शब्द असायचे. अगं होईल, जमेल,
मी मसाज करतो तुला, मी तुझी सूज उतरवतो, मी अमुक करतो तमुक करतो, आपण करून बघू असं सारखं ते आपण म्हणायचं. डॉक्टरांना खोटं ठरवायला आलं इथे. आपण करायचं, आपण हो, असायचं हो. त्यांच्या बरोबर. अगं 14 मेला आम्ही भेटलो तेव्हा सुद्धा त्यांनी एवढ्या गोष्टी, मला हे करायचंय, मला ते करायचंय. मग त्यांच्या आता डोक्यात होतं की हराळी आणि वेल्हे या ठिकाणी जाऊन मुलांना शिकवायचं. 4 महिने भारतात राहायचं, तेव्हा वेल्ह्याला आणि हराळीला जाऊन मुलांना शिकवायचं. म्हणजे इतक्या गोष्टी त्यांच्या प्लॅन्ड होत्या की आपल्याला हे करायचंय, आपल्याला ते करायचंय. विशेष आहे हे सगळं. मला वाटतं आणि थोडं 14 पद्मजा, तारखेला फोनवर बोलताना अश्विनी, म्हणजे मेघना तुम्ही थोडस बोला, मग पुन्हा सगळ्या भर घालतील. मग लताताईंनाही आपल्याला, लताताईंना पण बरंच बोलायचंय आणि आम्हालाही बरंच ऐकायचंय लताताईंच्याकडून, त्यामुळे म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच ऐकायचंय. राहिले अजून अजून ज्या बोलल्या नाहीयेत त्या बोला मग. आणि कंपल्शन नाहीये, परंतु राहून गेलं नंतर आठवलं असं नको, म्हणून थोडं मध्ये ब्रीदिंग टाइम गेला तरी चालेल, पण बोला. मृणाल, पद्मजा बोला ना ग. अगं उत्तरा पण आहे. त्यांचं म्हणजे फक्त कसं आहे की डोळे आणि हसणं, म्हणजे त्या हसणं म्हणजे त्यांच्या पूर्ण त्या शरीराने हसायच्या, म्हणजे त्या असं हसणं असं बाहेर उमटून यायचं. आणि त्या कधीतरी त्या आम्हाला जे आठवतं त्या टीचर्स रूम मध्ये कधीतरी त्या अपसेट झाला की आमचा अख्खा वर्ग अपसेट व्हायचा. कोणीतरी सांगायचं सुप्रियाताई ना थोड्याशा रडतायत, आता काय झालं असेल, म्हणजे आमची डोकी गोंगाट, त्यांना कोणीतरी घरी त्रास देतोय, काय होतंय, त्यांना बाळ होत नाहीये. आम्ही सगळा वर्ग आमचा अपसेट व्हायचा, म्हणजे सुप्रियाताईंच्या हसण्यावर आम्ही डोलायचो. एवढं मला अगदीच आठवतंय. आणि लताताईंना मी म्हणेन की गीतेतला जसा तो श्लोक आहे की जे मला कधीच जमणार नाही, की कसं बोलावं, असं जे कृष्णाने सांगितलंय की वाईट असेल ते बोलू नये, कसं गोड बोलावं, म्हणजे काय तो जो श्लोक आहे तो अगदी म्हणजे कुणाचं उणं काढू नये, अध्यात्मात जे मेन सांगतात ते सुप्रियाताईंकडनं खरंच म्हणजे कधीच त्यांनी सगळ्यातलं चांगलं बघितलं, कधीच कोणाला रागवलं नाही. आणि रागवताना सुद्धा तो इतका हलका फटका दिला की तो फटका दिला हेही वाटलं नाही कधीच. म्हणजे इट वॉज लाईक शी वॉज अ लिव्हिंग स्पिरिच्युअल पर्सन. तो किती स्पिरिच्युअलिटी त्या करत होत्या मला माहित नाही, पण त्याशिवाय त्यांनी जर थोडी केलीच असणार ऑब्व्हियसली ह्या जन्मात गेल्या जन्मात, आणि ह्या जन्मात जर अजून केले असेल तर त्या शी वुड हॅव बीन नाव फ्रीड. म्हणजे आता तर त्या त्यांचं सगळं काय भोग होते ते भोग पण संपले असतील, तर शी इज अ फ्री विल नाव. शी मस्ट हॅव बीन अटेंड काय म्हणतात मोक्ष म्हणतात जे काय असेल. तर खरंच त्या तशात गेल्या असणार. थोडंसं कुठेतरी दुःख राहिलं असेल, कारण का अमरनाथला मी गेले होते तेव्हा मला ते म्हणाले होते माझं एक अमरनाथ राहिलं म्हणजे समवेअर तिथं कुठेतरी त्यांना ते सगळ्या गोष्टी थोड्याशा राहिलेल्या त्यांना ते जाणवत होतं. आणि आम्ही आमच्या वेगवेगळ्या काय म्हणतो की मी बँकेत होते, किंवा कोण मीना एक्साइजला होती, किंवा ही आता गव्हर्नमेंटमध्ये आहे विभावरी. तर करप्शन किंवा किंवा कुठल्या निगेटिव्हिटीजला आम्ही जेवढ्या तोंड दिले आणि आम्ही जे लिहिलं तरी सुद्धा त्या म्हणायच्या हे प्रबोधिनीने तुम्हाला दिलं, कुठूनही 1 रुपया घेणं नाही किंवा काय, म्हणजे स्वतःचं कितीही निगेशन असलं तरी पुढे जाणं, टक्कर देणं, हे म्हणजे त्यांना आमचं फार कौतुक करायच्या. म्हणजे खरंच आहे की आहे ते आहे, आणि आमच्यासाठी त्या तशाच होत्या. म्हणजे प्रबोधिनीत म्हणजे असं मी म्हणेन की ऍक्च्युअली म्हणजे मला वसुधाताईंचंही आठवतं की वसुधाताईंनी सांगितलं होतं पेरू खा, आणि त्या पेरू अजिबात आवडायचं नाही, आणि मग त्यांनी सांगितलं पेरू खा, त्याच्यानंतर मला अजूनपर्यंत पेरू आवडतो. म्हणजे समहाऊ काय ते इतकं डेडिकेशन सगळ्यांकडे होतं आम्हा मुलींचं, म्हणजे अतिशय डेडिकेशन सगळ्यांकडे, आणि सुप्रियाताईंकडे खूप माया पण होती. म्हणजे आमच्याकडनं त्यांची होती, आमच्याकडनंही ते थोडंसं एक म्हणतात ना, एक थोडासा एक जास्तीचा घास आपण बाजूला ठेवतो लाडका माणसासाठी, तसं थोडंसं आमचं थोडंसं प्रेम थोडंसं जास्त सुप्रियाताईंकडे होतं. म्हणजे एक आमचा घास, एक प्रेमाचा घास त्यांच्यासाठी होता असतो. इट इज मला हे माहीतच नाही की त्यांना कॅन्सर होता. आम्हाला वाटायचं की त्यांना कुठेतरी असं का त्यांचा चेहरा दिसतोय थोडासा. मागे आम्ही गेलो होतो घरी त्यांच्या मुक्तीताईंबरोबर, पण
कधी असं विचारलं नाही का काय आहे की माहित नव्हतं कधी येतात, तेवढं नव्हतं टच मध्ये. पण जे प्रेम होतं ते आहे, ते कसं जात नाही ना. दिलेलं प्रेम आहे आणि ते राहणार. खरंय. पद्मजा. ते आहेत, त्यांच्यासाठी आमचे प्रेयर्स आहेत. त्यांच्या कुठे त्या म्हणतात ना विश्वात त्या गेल्या असतील, तिथं आमचं प्रेम पण त्यांच्या बरोबर गेलं असेल आणि त्या तिथूनही आम्हाला बघत असतील आणि त्यांचे ब्लेसिंग आम्ही असेच तोवर नक्कीच असतील. त्यामुळे शी वॉज अ ब्लेसिड सोल. बाकी काही नाही. And we were blessed to get her as a teacher. येस. करा. मी बोलते थोडस. पद्मजा. पद्मजा. तसं म्हणजे सुप्रियाताईंशी खूप माझा हे होतं असं नाही. म्हणजे त्या जेव्हा पुण्यात यायच्या किंवा आपल्या मुलींचं जेव्हा गेट टुगेदर, तेव्हा मी अगदी आवर्जून त्यांना भेटायला जात असे. पण व्हॉट्सअपवर किंवा असा पर्सनल कॉन्टॅक्ट काही विशेष नव्हता. तर आता काही महिन्यांपूर्वी आई गेली माझी. तर त्यानंतर मार्च मध्ये कळलं मला की सुप्रियाताई बऱ्या नाही. आणि त्यांना लिहावंसं वाटलं. I looked up to her as a motherly personality. म्हणजे ती जी माया होती ना, म्हणजे तर मला वाटलं की आय शुड गेट इन टच विथ हर. त्यांच्याशी मी बोलायला पाहिजे, त्यांच्याशी जास्त कम्युनिकेट करायला पाहिजे. आणि मी त्यांना एक व्हॉट्सअप मेसेज टाकला. त्यांच्याबद्दल मला जे काय वाटतं I could express that to her and she replied back. आणि मला खूप बरं वाटलं त्यानंतर. तर एक छोटीशी आठवण आहे. नंतर मात्र मी त्यांच्याशी बोलू शकले नाही किंवा काही लिहूही शकले नाही. पण त्याबद्दल वाईट वाटतंय. पण ऍटलीस्ट आय कुड टेल हर व्हॉट शी मेंट टू मी. एवढंच. पद्मजा, तू आताही त्यांच्याशी बोललीस तर त्यांना ते पोचणार आहे. तू त्याची चिंता करू नको. आणि आपल्याला सगळ्यांनाच जे काही वाटतंय आता सुद्धा त्यांच्यापर्यंत ते पोचतंय. तुम्ही सगळ्याजणी इतक्या भरभरून छान गोडपणाने बोलताय आणि प्रत्येक जण काही ना काही वेगळे पैलू त्यांचे सांगताय. हे फार फार विशेष आहे. एका व्यक्तीभोवती असा सगळा तो वर्ग गुंफलेला असणं हे फार कौतुकाचं, प्रेमाचं आहे. आणि तुमच्या प्रत्येकीमध्ये त्या आहेतच ना. त्यांचा भाग झाले, त्या तुमचा भाग झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे सगळं पोचतंय, नक्की पोचतंय. त्याची रुखरुख वाटून घेऊ नका की ते पोचलं नाही, आपण बोलू शकलो नाही, असं नाहीये. ते पोचतंय. त्या आहेत आपल्या बरोबर, सगळ्यांबरोबर. ह्या न्यूझीलंडला नाही, अनुराधा, त्या आपल्या बरोबर. थोडीशी की अजून थोडस जास्त आम्हाला व्हायचंय त्यांच्यासारखं. आणखी कोण बोलणार व्हायला आहे? आवडेल आम्हाला. होशील, पण तू पण थोडा आहेस. जास्त सहवास मिळायला पाहिजे होता त्यांचा. आपलं माणूस आपल्याला हवंच असतं. तर बोलणारे कोण आहे? ऑनर फॉरेन म्हणून कोणीतरी आहे आणि उत्तरा आणि मेघना आहेत अजून. निलिमा पण राहिली आहे. अश्विनी पण आहे. अश्विनी पण आहे. अश्विनी नाही ग, ती निलिमा आहे. ओ अश्विनी, ठीक आहे, कळलं. हा, कळलं. आहे 9N ती सुप्रिया आहे. ऑनर 9N. म्हणजे सुप्रिया सुप्रिया बोलणार असेल ना. सुप्रिया, मेघना तुला बोलायचंय का? हॅलो, मी निलिमा. मी एक आठवण सांगते. हा निलिमा, तुझा व्हिडिओ ऑन करतेस का? शक्य असेल तर. व्हिडिओ माझा ऑफच आहे. नाही, आवाज ऑन येतोय का? करतेस का? ऑन करतेस का? हा, शक्य असेल. ऑन केलं तर एखाद वेळेला मग राहू दे मग बोल. हे झालं तर बघूया. दिसतंय? हो. बोल बोल. नेट स्लो झालं तर मग मी परत व्हिडिओ बंद करेन. चालेल. मी 12वीत किंवा FY ला असेल तेव्हा मी सुप्रियाताईंच्या घरी गेले होते. त्यांच्या कोणातरी नातेवाईकाला ICWA करायचं होतं आणि मी पण त्या सुमाराला
ऍडमिशन घेतली होती. ते ब्रोशर वगैरे घेऊन मी त्यांच्या घरी गेले तर ह्या त्यांचा जुना बंगला होता ना, मागे बाग होती. बागेत गॅस ठेवून त्या जवळजवळ 50 पोळ्यांची कणिक असा मोठा गोळा घेऊन एकट्याच बसल्या होत्या पोळ्या करत. आणि मला मग त्या कोण त्यांच्या घरात असेल जाऊ वगैरे त्यांनी सांगितलं मागेच जा, त्या मागेच आहेत. तर मला वाटलं वा बागेत आहेत म्हणजे काहीतरी बागकाम करत असतील तर ह्या बागेत पोळ्या करत होत्या. मग मी त्यांना म्हणलं मी तुम्हाला जरा गोळे वगैरे करून देते. तर म्हणलं नको ग, हे माझं नेहमीच आहे, तू त्याच्यात असं काही वाटून घेऊ नको. त्यांच्याकडे पाहुणे वगैरे असतील किंवा काय, पण इतकं ते त्यांनी कॅज्युअली सांगितलं की मी पण पुढे ते कायम लक्षात ठेवलं की कुठली गोष्ट आपल्याला करायला लागली तर त्याच्यात काही कमीपणा वाटून घ्यायला नको. म्हणजे ही एक खूप घरगुती आठवण आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं की ज्याच्यासाठी फॉर्म आणला त्याला मी तुझ्या घरी पाठवायला पाहिजे होतं. म्हणलं असं काही नाही, मला चालणार होतं, मी आपलं सायकल घेऊन गेलेले त्यांच्या घरी. तर तेही त्यांनी सांगितलं की ऍक्च्युली त्याला फॉर्म हवाय तर तो तुझ्या घरी येऊन फॉर्म घेऊन द्यायला पाहिजे होतं. पण मला काही नव्हतं असं वाटलं, मला उलट सुप्रिया त्यांच्या घरी जायला मिळालं म्हणून बरंच वाटलेलं. पण असं इमॅजिनच केलं नव्हतं की सुप्रिया ताई आणि एवढे पोळ्या लाटत असतील घरी म्हणून. खूपच म्हणजे हे वाटलं तेव्हा, आश्चर्य पण वाटलं. आणि तो कायम एक धडा घेतला की कुठलीही गोष्ट आपण अशी निगेटिव्हली सांगायची नाही की मला हे करायला लागतंय घरात किंवा अशा अडचणी आहेत, असं त्यांनी कधीच नाही सांगितलं. कारण जॉईंट फॅमिली होती ना त्यांची. निलिमा, मला जेवढी तू माहिती आहेस तेवढी तू सुप्रियाताईंसारखीच आहेस. हो बरोबर आहे दीपा, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. की आनंदाने आणि इतकं म्हणजे ती काय काय सहज करून जाते निलिमा. मला फार सारखं वाटायचं की त्यांना सासूरवास करतायत, की सुप्रियाताईंना सारखे लोक छळतायत असं मला भयंकर वाटायचं शाळेत असताना, माहितीये का. आणि त्यांच्या सासरचे लोक मला अजिबात आवडायचे नाही ह्या कारणास्तव. ह्याच्यावरती आपण एकदा बोलूया बरं का. मी म्हणजे त्यांच्या सुरस कथा तुम्हाला सांगीन आता. एकदा आपण जमू तेव्हा खास त्याच्यासाठी जमूया आपण. बाकी कोणाला अजून बोलायचं नसेल तर मग लताताईंना आणि बोलायला सांगते. सुप्रियाताईंचं एक रूप आपल्याला आठवत असेल तर आपल्या सगळ्यांना वारज्याला जायचं ठरलं होतं आणि त्याच्यासाठी सुप्रियाताई आल्याच नाहीत म्हणून आपण नंतर सायकल घेऊन त्यांच्या घरी गेल्या होतो. तेव्हा त्या नाही का कणकेचे हात घेऊन बाहेर आल्या होत्या आणि मग आपण डोक्यावर हात मारून शेवटी परत आलो आणि त्यांच्याशिवायच वारज्याला गेलो मीनाकडे. आणि मग नंतर आपण त्यांना असं म्हणलं मी त्या जरा मध्ये म्हणायच्या फक्त की बोलते संगीता, कारण ना आपण 1.5 तासाची वेळ झूम वरती घेतली होती तर त्याच्यातला वेळ थोडा शिल्लक राहिलाय, आता थोडाच राहिलाय. तर मी थोडं लताताईंना विनंती करते त्यांनी बोलून, मग जर वाढवली वेळ झूमनी आपोआप तर मग आणखीन बोलू शकतो. जरी वाढव अनघा वेळ, कारण 3च मिनिटं शिल्लक आहेत 1.5 तासाला. कशी वाढवायची ते मला माहिती नाही, कोणी सांगितलं ते वाढवते. नाहीतर अनघा नवी रिक्वेस्ट टाकूया ना. चालेल, लताताईंना पुरेसं बोलायला मिळालं पाहिजे किंवा आणखी पण कोणाला बोलायचं असेल. गायत्री लताताईंना सुरू करू दे, मी दुसरी मीटिंग तोपर्यंत हे करते, लगेच लिंक टाकते सगळ्यांना. करेक्ट. इथे पाहून एकीकडे खूप मनाला बरं पण वाटतंय आणि ज्या कारणासाठी आपण एकत्र बोलतोय त्याच खूप मन व्यथित पण आहे. तुमचा वर्ग खरं म्हणजे आम्हा सर्वांचाच खूप लाडका होता आणि आपल्या सगळ्यांचे ते मंतरलेले दिवस होते. ते सहलींमुळे, शिबिरांमुळे असे ते मंतरलेले होते. आणि मी सुप्रियाताई, विद्याताई, नलूताई, हेमाताई, आम्ही पण काही खूप मोठ्या नव्हतो त्यावेळी, आम्ही पण आमच्या 25शीतच होतो आणि त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी करायला खूप उत्साह वाटायचा. आणि खास तुमच्या वर्गाची एक खासियत अशी आहे की आमच्या सगळ्यांच्याच तुम्ही खूप लाडक्या होतात. कसं काय मी काय सांगू शकणार नाही. तुमच्यापैकी ह्या खास वर्गावरच सर्वच शिक्षकांचं खूप प्रेम होतं, आप्पांचं पण होतं. तुम्ही भाग्यवान मुली होतात. मी आपला तो काळच एक फार मंतरलेला सुंदर काळ होता असं मला आठवतं.
आनंदी गाण्याच्या निमित्ताने 3-3 तास तुमचे बुडले तरी सुद्धा तुम्ही काय तक्रार करायच्या नाही आणि नलूताईंच्या हातचे धपाटे खाऊन पण तुम्ही छान मजेत असायच्या. आपण सगळ्या मिळून कविता करत होतो, कवितांना साली लावत होतो आणि स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. आनंदी गाण्यासारख्या खूप आठवणी आहेत आणि उसळत्या लाटा नावाचा एक आपण कार्यक्रम केलेला होता आणि फेकून द्या दप्तरे म्हणून तुम्ही सर्वजणी फार आवेशाने दप्तर फेकत होते. तुमच्या सर्वांविषयीच्या खूप गोड आठवणी माझ्या मनामध्ये आहेत आणि तुमच्या बरोबर आमचा पण असाच तरुण शिक्षिका म्हणता येईल असा आमचा सुप्रियाताई, मी, नलूताई, हेमाताई, विद्याताई असं आमचा सगळ्यांचा गट होता. तर ते सुंदर दिवस जसे तुमच्या लक्षात आहेत तसे मला पण ते कधीच विसरणं शक्य नाहीये. तुम्ही जशा एकमेकींच्या मैत्रिणी होतात तसं आम्ही पण एकमेकींच्या मैत्रिणी होतो. म्हणजे नलूताई आणि मी बोलायला लागलो की एकदा आम्ही तिच्या घरी जायचो, दारापासून परतून माझ्या घरी, असं मी कितीतरी वेळा आणखी सुप्रियाताई आणि मी मीनाच्या लग्नामध्ये साक्षीदार विटनेस म्हणून सह्या पण केलेल्या आहेत. तिच्या वडिलांना माहित नव्हतं पण आम्हाला माहिती होतं आणि आम्ही तिथे कार्यालयात ती मीनाच्या पालिका म्हणून सुप्रियाताई आणि मी गेलेलो होतो. त्यानंतर आम्ही एकत्र जेवलो, ते सगळं माझ्या अगदी डोळ्यासमोर चित्र आहे. तर तुम्ही पण इतक्या गुणी मुली होतात की त्या तुमच्यावर प्रेम करणारच की, पण तुम्ही सर्वांनी जे वर्णन केलेलं आहे त्यांचं ते अगदी खरं आहे. सात्विक आणि अजात शत्रू म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारची ही व्यक्ती होती. काही लोकांना असं वाटतं की आध्यात्मिकता म्हणजे जप केला पाहिजे, माळ घेतली पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, देवळात मंदिरात गेलं पाहिजे. तर हे खरं काहीच नसतं. असं एखादा माणूस येतानाच खूप दैवी गुणसंपत्ती घेऊन आलेला असतो. तशा आपल्या सुप्रियाताई होत्या. त्यांना काही एका जागी बसून अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, त्याला अध्यात्म म्हणतात असं काहीच नव्हतं. त्या चालतं बोलतच अध्यात्म होत्या असं म्हटलं तर जास्त छान होईल, बरोबर होईल. कितीतरी वेळा आम्हाला पण वेळ लागलेलंच होतं आणि म्हणजे मुलींची ही शाळा ज्ञानप्रबोधिनीची खूप लाडापोडाची, आमच्या सर्वांचं जणू काय ते अपत्य होतं. मग आम्ही उपासना मंदिरामध्ये बसून शिबिरांच्या योजना, शाळेच्या वर्षभराच्या कार्यक्रमांच्या योजना असं सुप्रियाताई, मी, नलूताई आम्ही सगळे बसून करत असायचो. विद्याताई, हेमाताईंबरोबर करत असायचो. आणि तिथेच एक चंदू चायवाला नावाचा आता पण आहे तिथे. तर तो चंदू चायवाला आम्हाला मोठ्या निष्ठेने, प्रेमाने मधून मधून चहाचे पेले द्यायचा आणि दिवसभरात आम्ही किती पेले चहा प्यालो याचा आम्ही हिशोब पण ठेवलेला आहे. तर खूप असं एखादा तो ध्यास भारल्या श्वासांचा लयताल, असं तो ध्यास भारल्या श्वासांचा लयताल आम्ही सुप्रियाताईंबरोबर एकत्र अनुभवला. देवनागरी मराठीचा प्रयोग म्हणजे रात्री उशिरापर्यंत सर्वजण आम्ही देवनागरी, इंग्रजी हे देवनागरीतून लिहून पुस्तकं तयार करायचो. असे दिवसचे दिवस, आठवडेच्या आठवडे, महिन्याच्या महिने असे ते ध्यास भारले कसे गेले असं मला अजूनही सुप्रियाताईंच्या आजारपणाच्या वेळी खूपच जास्त आठवायला लागलं. आपण अशा काहीतरी एका अनामिक धाग्याने आपण सगळेजण एकमेकींशी बांधलेलो आहोत आणि त्यात सुप्रियाताई हा फार एक महत्वाचा दुवा आपल्याला सगळ्यांना जोडणारा आहे. आणि आपण सगळ्या जणी म्हणाल्यात की सुप्रियाताई जरी शरीराने गेलेल्या नसल्या तरी आपल्यामध्ये आहेत. कदाचित आपल्या सगळ्यांचं हे बोलणं पण त्या ऐकत आहेत. एक संत होते, ते गेल्यानंतर त्यांचं मनोगत त्यांच्या एका शिष्याने व्यक्त केलं. ते असं होतं की जाणार कुठे मी इथेच तर मी आहे. या फुला फुलातून, या कळ्या कळ्यातून माझी वसती आहे. तुमच्या हृदयामध्ये मीच जागृत आहे. अशा प्रकारे सुप्रियाताई आपल्यापैकी प्रत्येकीच्या हृदयामध्ये कशा जाग्या आहेत, किती प्रकारच्या आठवणींमध्ये जागे आहेत, हे सगळं दर्शन आताच्या या
आपल्या सगळ्या संवादात झालेलं आहे आणि ते रेकॉर्ड पण केलेलं आहे. आणि तरी याच्यात अजून खूप भर घालण्यासारखं आहे. मला असं वाटतं की आपण लिहावं, आपण बोललो आहोत पण आपण सर्वांनी काही लिहावं सुद्धा. म्हणजे मग सुप्रिया त्यांची स्मृती एका फाईलमध्ये विविध त्यांची रूप आपण एकत्रित करू शकू. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला त्यांची खूप आठवण येईल त्यावेळी त्याच्यातले त्यांची चित्र आणि त्यांचे शब्द आणि त्यांच्या आठवणी आपल्याला जगण्याला नवीन उमेद देतील. आपण सगळेजण त्या जशा एवढ्या मोठ्या संसारात हसतमुखाने काम करत होत्या, आपण सुद्धा आपल्यापैकी प्रत्येक जण, मला माहिती आहे ना कितीतरी जणी कितीतरी मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडतायत आणि हसतमुखाने पार पाडतायत, संसार करून पार पाडतायत. कारण ज्ञानप्रबोधिनीत आपण शिकलो आहोत की जिथे जायचे ठरले तेथे जाऊच जाऊ. मग विभावरी कुठे गेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अनिता कुठे गेली माहिती आहे, मीना कुठे गेली माहिती आहे. इथे प्रत्येकाने पराक्रमाची क्षेत्र पादाक्रांत केलेली आहे. आणि या सगळ्या मागची प्रेरणा ही ज्ञानप्रबोधिनी आहे. सुप्रियाताई खास करून आहेत, नलूताई आहेत, विद्याताई आहेत. तर जरी प्रत्यक्ष भेटत नसलो तरी आपण, आपल्याला माहिती होत की आपण एकमेकींशी अगदी घट्टपणे एका अदृश्य धाग्याने जोडलेले आहोत आणि असं जोडलेलं राहू. आणि प्रबोधिनीत तुम्ही जाता का न जाता हा काही प्रश्नच नाही आहे. देवदत्त मोडक नावाचा आपला एक विद्यार्थी आहे, तिघे भाऊ ते होते आपल्या शाळेत. तर तो म्हणाला की मी प्रबोधिनीत जातो असं नाही, मी इथे शिकतो असं नाही, मीच प्रबोधिनी आहे. मीच प्रबोधिनी आहे म्हणजे आपल्या कामामधला प्रामाणिकपणा आहे. ज्या लोकांच्या बरोबर आपण करतो त्या सगळ्या लोकांना सुप्रियाताईंनी जसं प्रेम दिलं तसं आपण प्रेम देण्याचा प्रयत्न करतो. हे पण मी प्रबोधिनी आहे याचा तो भाग आहे. आणि हे सगळं करत असताना इतरांचा विचार आपण करतो, कुटुंबाच्या बाहेर जाऊन विचार करतो. आणि जसं वैशाली पाटणकर ती वेद्याला आणि परिसरामध्ये काहीतरी काम करते आहे. आपल्यापैकी प्रत्येक जणच अनघाने खूप मोठी जबाबदारी आपल्या इथे प्रज्ञामानस संशोधिकेची घेतलेली आहे. असं आपापल्या क्षेत्रामध्ये आपण गुणवत्तेचे पण आदर्श उभे करत आहात तुम्ही सगळ्याजणी. आणि तिथल्या जिथे आहात तिथल्या सर्वांना प्रेम देत आहात. आणि प्रबोधिनी तयायसे समर्थ व्हावया, समर्थ मायभूमीला जगी करावया. हे जरी बोलत नसलो तरी आपल्या करण्यातून, आपल्या वागण्यातून, आपली माणसं जोडण्यातून, आपल्या कर्तृत्वातून आणि त्याच्याबरोबर असलेल्या समर्पणातून आपण सगळं हे करत आहात. याचा सुप्रिया त्यांना किती आनंद होत असेल. तर अशाच जे आपण करतो आहोत त्यावेळी आपण त्यांची आठवण करूया. त्या आपल्या जागी असत्या तर त्यांनी कसं केलं असतं याची आठवण आपण नेहमी करूया. आणि आज जसं बोललो तसं काही ना काही निमित्ताने आपण त्यांच्याशी एकमेकींशी बोलत राहूया. आपण कोण कोण काय काय करताय ते माहिती करून घेऊया. तर त्याचं हे आजचं एक पाऊल आहे असं समजूया. आणि सुप्रिया, देर इज नो सच थिंग एज फार अवे. सुप्रियाताई असतं तर त्यांनी तुम्हाला असं सांगितलं असतं की देर इज नो सच थिंग एज फार अवे. आपण भौतिक अंतर काय काय असतं आपल्यामध्ये, पण मनाने आपण अगदी एक आहोत, हातात हात घेतलेल्या आपण घट्ट मैत्रिणी आहोत आणि मैत्रिणी राहूया. लताताई, तुमच्या शेजारी बसलेलीचा सगळ्यांना परिचय नसेल म्हणून सांगते. शेजारी लताताईंच्या गौरी कुलकर्णी कापरे बसलेली आहे, आपलीच विद्यार्थिनी आहे. गौरी, तुझी बॅच कोणती तेवढी सांग फक्त. किती सालची बॅच तुझी? नाही, म्यूट झालाय तुम्ही बहुतेक, आवाज नाही येते. 89. सुप्रियाताईंकडे सुप्रियाताईंनी तिला शिकवलेलं आहे. तुला काही शेअर करायचं असेल तर गौरी आठवण?
आलो तेव्हा वर्गाध्यापिका होत्या आणि भयंकर आवडायच्या असं आठवते. बाकी खूप अशा आठवणी नाहीयेत म्हणजे, पण खूप आवडायच्या. आणि सगळ्यात एक रुखरुख राहून गेली म्हणजे त्या नेमक्या हराळीला आल्या तेव्हा भेट नाही झाली. तेव्हा मी पुण्याला गेले होते आणि आल्यावर मी अगदी मला खूप वाईट वाटलं. तर ताईंनी सांगितलं की नाही येणार आहेत त्या हराळीमध्ये. आता काही दिवसांपूर्वी लताताईंना फोन आला होता हॉस्पिटलमधनं की यातनं बाहेर पडले तर मी हराळीला येणारच आहे असं. पण त्या काहीतरी अविनाशजी म्हणजे त्यांचे मिस्टर अविनाश दर्प ते तरी यांच्याशी येतील पण असं. आमचं कालच बोलणं झालं आणि ते म्हणाले मी हराळीला येणार आहे आणि हराळीच्या मुलांना शिकवणार आहे. मला एकच छोटी गोष्ट आठवते सुप्रिया ताईंची की आपण सगळी शिक्षकांची सहल दक्षिण भारतामध्ये जायची असं ठरलेलं होतं. आणि त्यावेळी सुप्रिया ताईंची रेवती म्हणजे अगदी छोटं बाळ होतं आणि त्यांना वाटलं की एवढ्या छोट्या बाळाला घेऊन आपण कसं जायचं. तर अण्णा म्हणाले की नाही तुम्ही या, आपण सगळे म्हणून त्या बाळाची काळजी घेऊ. आणि खरोखरच त्या सहलीत आमचं ते गोड बाळ आमच्या बरोबर होतं आणि त्या गोड बाळाने आमच्या सहलीची रंगत खूप वाढवली. रेवती नावाचं एक छोटं बाळ आता परदेशात आहे ती. आणि आता ती PhD झालेली आहे, 2 मुलींची आई आहे. बरं, गौरीचा आणखी एक परिचय म्हणजे गौरी हराळीला काम करते आहे. गौरी आणि तिचा नवरा अभिजित कापरे हाही आपला विद्यार्थी. अभिजित हराळी केंद्र प्रमुख आहे. गौरी शेती तज्ज्ञ आहे आणि हराळीचा शेतीतलं काम आणि अन्य अनेक प्रकारचं काम आता दोघांनी अंगावर घेतलंय. हे बाकीच्या सगळ्यांच्या म्हणजे काही जणींना माहितीये पण बाकी सगळ्यांच्या माहितीसाठी. आणि आता गौरी स्त्री शक्ती प्रबोधनची पण सचिव म्हणून काम बघणार आहे. नवीन परिचय. अच्छा, ही नवीन माहिती आहे. नवीन. मला वाटतं सर्वांना हराळीला येण्यासाठी खास निमंत्रण आहे. कसं यायचं ते मला वाटतं की आपण सगळ्यांनीच खूप उजाळा दिलेला आहे सुप्रियाताईंच्या सगळ्या स्मृतींना आणि आपल्यापैकी काही जणींना त्यांच्या बरोबर दीर्घकाळ वावरता आलं, संपर्कात राहता आलं, प्रत्यक्ष सहवासात राहता आलं, त्या जास्त भाग्यवान असं मी म्हणेन. पण ज्यांना तशा अर्थाने राहता आलं नाही त्यांच्याही मनामध्ये सुप्रियाताईंची प्रतिमा आणि त्यांच्या आठवणी ह्या किती कोरल्या गेलेल्या आहेत आणि किती त्या दीर्घकाळ सोबत करतायत हे पण आपल्याला या निमित्ताने सगळ्यांनाच एक पुन्हा एक लक्षात आलं, एक अनुभूती त्याची आली असं मी म्हणेन. मला असं वाटतं की सगळ्यांना म्हणजे बोलणं शक्य होतं आणि काही जणांना बोलायचं होतं पण आता नको लगेच बोलता येणार नाही असंही वाटलं असेल. पण तरी सुद्धा अजून एक 5 मिनिटं समजा कोणाला पटकन काही भर घालायची असेल तर मला असं वाटतं की ज्यांनी अजिबात काहीच तुझा व्हिडिओ मांडलेलं नाहीये. काय झालं? तुझा आवाज कट होत होता. येतोय आता? आता येतोय. तर ज्यांना काही थोडी भर घालायची आहे, विशेषतः ज्या अजिबात बोलल्या नाहीयेत त्यांनी किंवा विद्याताई, नलूताई यांना जर काही थोडंसं आणखीन बोलायचं असेल तर आपण तसं बोलून मग अनिता 1-2 मिनिटं शेवटचं पुन्हा बोलून समारोप करतेस का कसं करूया? म्हणजे असं काही औपचारिक कार्यक्रम नाहीये हा, त्याच्यामुळे त्याला काही औपचारिक स्वरूप पाहिजे असं नाहीये. पण पटकन कुणाला काही मगाशी बोललो गेलो नाही पण आठवलंय आता बोलावं असं वाटतंय. मेघनाने व्हिडिओ ऑन केलाय, मला वाटतं तिला सांगायचंय. बोलणं कदाचित जमेल असं नाही. ऐकू येत आहे? हो येत. सुप्रियाताईंचा सहवास तसा तुमच्या सगळ्यांच्या मानानं खूप कमी होता, पण म्हणजे माझ्या मनावर त्यांची आठवण खूप कोरली गेली म्हणजे खरं तो वेगळाच हे आहे. सुप्रियाताईंनी इंग्लिशच्या आपल्या तासाला स्नेक सिनेमाची गोष्ट सांगितली होती आणि ती गोष्ट त्यांनी इतकी सुंदर सांगितली होती. इंग्रजीची शिक्षिका
आपली इंग्लिश सिनेमा तो इतक्या सुंदर रीतीनं त्यांनी तो उभा केलेला होता. त्यामुळे मला पहिल्यांदा एकदम त्यांच्याबद्दल खूप जवळीक वाटायला लागली आणि त्याच्यामुळे मला इंग्रजीचीही ओढ वाटायला लागली. म्हणजे एखाद्या शिक्षिकेमुळे वेगळ्याच कारणासाठी तो विषय आवडायला लागला. आणि सुप्रियाताई, तुम्ही सगळ्या जणी म्हणालात तसंच की तो प्रेमळपणा इतका भावलेला होता की आजपर्यंत कधीही असं झालेलं नाहीये की सुप्रियाताईंची आठवण आलेली नाही. मला त्यांना भेटता आलं नाही, मेघना बोलते, भेटता आलं नाही, पण सगळ्यांच्याच आठवणी, म्हणजे आता लताताई बोलत होत्या तेव्हा सुद्धा मला ते त्यांनी वाचन वेग आपला कसा वाढवता येतो ह्याच्यावर त्यांनी आपल्याला त्यावेळी दाखवलेले ते स्क्रीन सगळे आणि आपण आपला वाचन वेग वाढवायचा केलेला प्रयत्न, म्हणजे या सगळ्यांचा इतका मनावर, म्हणजे मी जरी 3 वर्ष होते तरी त्या 3 वर्षात मला आयुष्यभर पुरेल इतकं ज्ञान ह्या सगळ्यांकडनं मिळालं. आणि आता लताताई बोलत होत्या ते ऐकून मला पुन्हा जाणवलं की आपण अजून विद्यार्थिनीच आहोत आणि आपल्या या सगळ्या ताया, म्हणजे तेव्हा जे डोक्यात होतं की विद्याताई, सुप्रियाताई म्हणून मी ताया असं म्हटलं, की त्या खरंच खूप वेगळ्या उंचीवरच्या आहेत आणि अजूनही शिकण्यासारखं खूप 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 काही आहे. आणि मगाशी तुम्ही म्हटलात की हे जे काय आहे हे सुप्रियाताईंपर्यंत पोहोचतंय, हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं की म्हणजे मी प्रत्यक्ष भेटले नाहीत पण हे कुठेतरी मला त्यांना पोचवायचं होतं की तुमची आठवण कायम मनात आयुष्यभर जागती होती आणि तुमच्या उत्तम शिकवण्याचा परिणाम, म्हणजे कसं शिकवायचं, मुलांवर कसं प्रेम करायचं, हे मला माझ्या आयुष्यात, मी शिक्षिका म्हणूनच कॉलेजमध्ये काम केलं त्याच्यात खूप उपयोगी पडलं. त्यामुळे मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते की नुसत्या या सगळ्या शिक्षिकांशीच नाही तर तुमच्या सगळ्यांशी मला आयुष्यात, म्हणजे हे जे ऋणानुबंध किंवा हे जे बंध बांधता आले त्यामुळे मी खरंच भाग्यवान आहे. आणि सुप्रियाताईंना मनापासून हे माझं भावना पोचाव्यात एवढीच इच्छा. छान आठवण सांगितलीस मेघना. तू म्हटल्यावर मलाही आठवलं, स्नेक सिनेमाची गोष्ट सांगितली होती त्यांनी आणि आता तर माझ्या डोळ्यासमोर सायकोची आलं. पण खूप सांगितली होती. सायकोची पण सांगितली होती. सायकोची पण सांगितली होती. त्यांनी हिचकॉकच्या पुष्कळ मूवीजच्या गोष्टी सांगितल्या होत्या. 20,000 लीग्स अंडर द सी 20,000 लीग्स सांगितली होती. आणि मेयर ऑफ कॅस्टेब्रिज आपण मेयर ऑफ वाचलं होतं. ते कॅस्टेब्रिज, मला हा. चांगलं आठवतंय. हो, मेयर ते ऑफ त्यांनी त्या वाचून दाखवायच्या आणि वाचून मग मध्ये दाखवलं थोडं होतं ते. एक्सप्लेन करायच्या आणि आणि परत ते वाचन केलं होतं. काय बरं ते म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटीचं होतं ना, जॅकल अँड हाईडची ती स्टोरी आहे ना. मिस्टर जॅकल अँड मिस्टर हाईड. नाही, ते हा, मुक्तीताईंनी हा, सांगितली होती गोष्ट. ती मुक्तीताईंनी सांगितली होती. हो का? सुचित्राची स्मरणशक्ती सगळ्यात चांगली आहे त्याच्यामुळे, कारण तिने इतक्या जुन्या जुन्या कुठल्या कुठल्या पोतडीतनं बाहेर काढलेल्या आहेत आठवणीमध्ये. पण माझं त्यामुळे भांडण झालं की नवरा म्हणतो तू काहीतरी उगाच सांगतेस, पण ते खरंच मला आठवतं. प्रिया, चालेल. मला असेल तर उत्तराला बोलू दे. सुप्रियाला बोलायचंय बहुतेक. सुप्रिया उत्तरा सुप्रिया बोलतेय. उत्तराला बोलू दे. अगं पण तू पण बोल सुप्रिया. तू बोल की. म्हणजे खरं सांगायचं तर शाळा आम्हाला संपल्यानंतर. पंखा दिसतोय, तू दिसत नाहीये सुप्रिया. एक मिनिट. आता काहीच नाही, काहीच दिसत नाहीये, अंधार दिसतोय. असं कसं काय? अगर रेअर कॅमेरा तू आता
तुझ्या चेहऱ्यापुढे धर तुझा फोन, पंख्या छताकडे धरू नको. समोर अगं, धर. बरं ठीक आहे, जे आहे ते तू बोल. ठीक आहे. बोल बोल. आता आता दिसतेस. हा आता दिसतेस, बोल. ठीक आहे. नाही म्हणजे मला ऍक्च्युली माझी ही पहिली झूम मीटिंग आहे, मी सांगते तुम्हाला. मग मी हुशार पहिल्या आहे, शाबास. झूम ऍप डाउनलोड. हा बरं बोल. बर, म्हणजे तसं म्हटलं तर सुप्रियाताईंचा शाळेतला जेवढा अनुभव होता तेवढाच मला आहे. पुढे त्यांच्याशी सहवास किंवा संपर्क काही राहिला नाही, पण तेव्हाच ती त्यांची एक आपण काय म्हणतो निर्व्याज व्यक्तिमत्व. आणि आता सगळ्यांनी जे जे काही सांगितलं ते ऐकून त्यांची कुठल्याही आपल्या वयानुसार म्हणजे विद्यार्थिनींच्या वयानुसार आणि त्यांच्या प्रोफेशननुसार त्या स्वतः कुठल्याही भूमिकेत जाऊन आपल्याशी इंटरॅक्ट करायच्या आणि तितक्याच प्रेमळपणाने आणि निरहंकारीपणाने करायच्या, हे मला जाणवलं. आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय प्रॉब्लेम असतील ते मला माहित नाही, पण तरीही त्यांचं मग हसतमुख असणं हे खरंच कौतुकास्पद होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा अनकंडिशनल प्रेमळपणा. म्हणजे मी आगाऊ होते म्हणून माझ्यावर कमी प्रेम, कोणीतरी जास्ती नम्र होतं म्हणून त्याच्यावर जास्ती प्रेम, असं त्यांनी केलं नाही. सगळ्यांना सारखंच प्रेम दिलं. ही म्हणजे माझ्यासाठी एक त्यांची खूप चांगली आठवण आहे. बाकी आठवणी म्हणजे अशा मला स्पेसिफिक सांगता येणार नाहीत, पण सुप्रियाताई म्हणजे आपल्या, सुप्रियाताई म्हणजे मदर फिगर, सुप्रियाताई म्हणजे गुड टीचर, सुप्रियाताई म्हणजे मैत्रीण, एवढ्या सगळ्या नात्यांमध्ये त्या हृदयात राहतात. ह्याच्यामध्येच त्यांचा मोठेपणा सामावलेला आहे असं मला वाटतं. त्यांना मनापासून श्रद्धांजली. अनघा, हो बोला नलूताई. हा आवाज ऐकू येतोय का ग? हो येतो. ती सगळ्यांचं बोलून झालं असेल ना, हो. तर शेवटी आपण आपल्या प्रबोधिनीत करतो तसं स्मरण म्हणजे श्रद्धांजली म्हणून गीताईतला श्लोक म्हणा किंवा गीतेतला पासूनचे जे राणी संगीता म्हणेल असं मला संगीत आहे, गायत्री आहे, कुणीतरी गायत्री एकीने आहे. म्हणावा. हो. आणि सगळ्या जणींनी सांगितलं ते गायत्री म्हणेल. हो गायत्री म्हणेल. म्हणजे देहाने गेल्या तरी आपलं ऐकता येत त्या अशीच सगळ्यांची भावना आहे. बरोबर. तर ती त्या श्लोकातून व्यक्त होईल आणि आपलं मन शांत होईल. काही खरंच. सगळं जे आता आठवणीने कहूर आहे सगळ्यांच्या मनात, तर असा काहीतरी शेवट करूयात असं सुचवते. अगदी अगदी. हो, फक्त उत्तरा बोलायची राहिली आहे एकटीच. उत्तरा, बाकी सगळ्या बोलल्यात, तू एकटीच राहिलीस. बोलतेस 2 मिनिटं? अगं मला म्हणजे मी काय ऐकू येतंय का? हो येतंय. तुझे ग्रुपवर लिहून पाठवलं तर तेच बोललीस तरी चालेल. बाकी तायांसाठी ते नवीन असणार आहे. बोल तू. ते ऍक्च्युली फॉरवर्ड केलं होतं ना तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे बरोबर. विभावरीने तुझी ती पोस्ट पाठवली होती, पण तू काहीतरी त्यातल्या भावना प्रकट कराव्यास असं वाटतं मला. मला ना मराठी बोलायची खूपशी सवय नाहीये, तरी पण मी हरकत नाही. बोल. तू इंग्रजीत बोललीस तरी चालेल. अगं सुप्रियाताईंना आवडेल. म्हणजे सुप्रियाताई मला असं म्हणायच्या की अगं मी इंग्लिश मध्येच उत्तर देते, ते चुकतं का माझं? अविनाश नेहमी मला म्हणतो की मी मराठीत विचारलं की तू इंग्लिश मध्ये उत्तर देतेस, तर ते बरोबर आहे का असं म्हणायच्या त्या. उत्तरा इंग्लिश मध्येच बोल. नाही मी प्रयत्न तर करणार आहे मराठीत बोलायचा, कारण मराठीवरती प्रेम आहे, पण मधून मग एकदम इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात केली तर तेवढं माफ करा फक्त. मी ऍक्च्युली ठरवलं होतं की फक्त ऐकायचं, कारण तुम्ही सगळ्यांनी प्रियाताईंचं एवढं सुंदर चित्र उभं केलेलं आहे जे सगळ्यांच्या मनात आहे आणि माझ्याही मनात तेच आहे. एक दिवस अचानकपणे मला वाटतं 3-4 वर्षांपूर्वी सुप्रियाताईंना कॅन्सर झालेला मला माहित नव्हतं, पण सुप्रियाताईंची मेल आली मला आणि माझ्या ऑफिसच्या ईमेल वरती की मला तुझ्याशी बोलायचंय म्हणून, आणि विभावरीने तुझा ऍड्रेस दिलाय.
तोपर्यंत माझा आज सुप्रियाताईंशी काहीही संपर्क नव्हता, व्हॉट्सअप वगैरे वरती सुद्धा नव्हता. त्याच्यानंतर त्यांच्याशी बोलणं झालं, थोडे दिवस व्हॉट्सअप वरती संपर्कही राहिला. त्यावेळेला मी मुद्दामून त्यांना शिक्षक दिनाच्या दिवशी सांगितलं होतं की माझ्या आयुष्यावरती त्यांच्या असण्याचा काय प्रभाव पडलेला आहे. आणि आज मी जेव्हा शिक्षिका झाले तेव्हा मी प्रत्येक वेळेला तपासून बघते की मी सुप्रियाताईंसाठी आहे का. अर्थात नलूताई आणि लताताई आणि बाकीच्या सगळ्या ताया सुद्धा आहेत, पण सुप्रियाताईंचा जो एक स्टुडंट्स बद्दल जो एक प्रेम आणि कळवळा जो असतो तो प्रत्येक वेळेला मी तपासून बघते की माझ्यात उतरलाय का नाही. आणि तसं वाटलं नाही तर मी मुद्दामून वरचेवर प्रयत्न करत असते. अजून विभावरीशी नव्याने माझं मैत्रीण म्हणून नातं सुरू झालं काही वर्षांपूर्वी. त्याच्या आधी आमचा तसा काही संपर्क नव्हता. आणि तिने सांगितलं की सुप्रियाताई आता पुण्याला आल्यात. त्याच्यानंतर आमचं बोलणं झालं. तेव्हा अचानक मी त्या जे तुम्हाला मी लिहून पाठवलं तसंच झालं होतं. मला माहिती नव्हतं की सुप्रियाताईंना कोविड व्हायरस इन्फेक्शन झालेलं आहे म्हणून. पण असं अचानकच एकदम त्यांची खूप आठवण आली. असं वाटलं की सुप्रियाताई बऱ्या आहेत का. आणि विभावरेने लिहून पाठवलं गायत्रीची ईमेल आलेली का मेसेज आलेला की त्यांना कोरोना व्हायरस झाली. तेव्हाच कुठेतरी मी मनाची तयारी केली होती की सुप्रियाताईंना निरोप द्यायची वेळ जवळ आलेली आहे. आणि जसं मी लिहिलं होतं ईमेल मध्ये आणि लताताई जसं म्हणाल्या की आपण सगळेजण आपलं कुठेतरी अनकॉन्शियस माइंड जे आहे ते सगळ्यांचं कुठल्या ना कुठल्या तरी पातळीवर जोडलेलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त ते टॅप करण्याची जरूर असते आणि आपल्याला कळू शकतं कुणाच्या मनात काय चालू आहे ते. आणि कधी कधी माझं होतं तसं. आणि ते ह्याही वेळेला झालं. कारण दिवसभर मला त्या दिवशी कसं तरी वाटत होतं आणि माझ्या एकदम मनात आलं होतं की आज मी कोणाच्या मृत्यूची बातमी ऐकणार आहे का. आणि ते फिलिंग घेऊनच मी झोपले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मला ऍक्च्युली बघायचं नव्हतं व्हॉट्सअप, कारण मला माहित होतं की विभावरीचा काहीतरी मेसेज येणार म्हणून. आणि मला ते पूर्ण मेसेजही वाचायचा नव्हता त्यावेळेला, जरी माझ्या मनाची त्या वेळेपर्यंत मी तयारी केली होती की आता सुप्रियाताई आपल्यात नसणार आहेत. पण तरी सुद्धा हे फिलिंग आहे मला की सुप्रियाताई आपल्यामध्ये आहेत आणि त्या आपल्यामध्ये नेहमीच असणार आहेत. आठवणीत तर त्या आहेतच. मुद्दामून काही आठवण काढण्याची जरुरी नाहीये. त्यांनी जे काय शिकवलेलं आहे ते सगळं आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये आहे. ते काही काहींमध्ये डॉर्मंट असेल, काही काहींमध्ये विकसित झालेला. तर मला ह्याच खूप बरं वाटतं की ते पुढे उतरलेलं आहे आणि मला त्याच्याबद्दल पुढे त्याचा विकास करता येणार आहे. सुप्रियाताईंसारखा माझ्या मनावर त्यांच्या असण्याचा आणि त्यांच्या कॅन्सरशी लढण्याच्या वृत्तीचा परिणाम खूप झाला. कारण मी स्वतः ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट असल्यामुळे मी फक्त कॅन्सर शी खूप जवळून माझा परिचय आहे. आणि त्याच्यामुळे त्या जशा कॅन्सरशी लढल्या आणि त्यांची जी त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू होते त्याच्यापैकी काही मला त्यांच्याशी बोलता आलं आणि काही विभावरीकडून आणि गायत्रीच्या ईमेल्सच्या मला विभावरींनी फॉरवर्ड केल्या होत्या. त्याच्यावरून जे माझ्या लक्षात आलं त्याचा माझ्या मनावरती खूप खोल परिणाम झालेला आहे. आणि त्याच्याबद्दल मला म्हणजे शब्दांमध्ये नाही सांगता येणार की काय, पण तो एक ती माझी स्पेशल आठवण आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये ते मला खूप उपयोगी पडणार आहे माझ्या स्वतःच्या मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी. मला वाटतं
गायत्रीताईंनी छान बोलली, उत्तरा छान बोललीस खूप. श्लोक म्हणावा. आपण आपले ऑडिओ सगळे बंद ठेवूया आणि त्यांच्या बरोबर मनातल्या मनात म्हणूया. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि सांडूनियाजर्जरजीर्णवस्त्रे मनुष्यखेतो दुसरी नवीन तशीच टाकूनि जुनी शरीरे आत्मा हि घेतो दुसरी निराळी. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत. थांबूया, परत भेटूया मनात सुप्रियाताईंची आठवण ठेवून. अनघा म्यूट आहेस तू. हो, याचं रेकॉर्डिंग मी गटावर शेअर करते उद्या. अच्छा.